केलं चालू. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ज्ञानेश्वराचाची अवतार झाला म्हणून वदे नित्य ज्ञानेश्वरीला. भगवंत रूपे पाहतो समजता नमस्कार माझा सद्गुरु यशवंता. सद्गुरुनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्रोते हो नमस्कार. संत समागम या लाईव्ह पेजवर आज आपण चिंतन करणार आहोत. या लाईव्ह पेजचे सर्व ॲडमिन आदरणीय श्री प्रवीणजी शास्त्री केळीकर यांच्या सूचनेनुसार आज मी आपल्याला माझे सद्गुरू जालनापूरकर संप्रदाय यांचं माझ्या बुद्धीला जमेल एवढं चिंतन मांडणार आहे. आणि मी शास्त्रीजींचे आभार मानू इच्छिते की त्यांच्यामुळं मला माझ्या सद्गुरूंचं चरित्र आपल्यापुढं मांडण्याची एक चांगली संधी आलेली आहे आणि सद्गुरू कृपेने मी ती निभावून नेईन अशी मला आशा आहे. बघा, आता आपल्या महाराष्ट्राची परंपरा एवढी थोर आहे की अनेक संप्रदाय इथे कार्यरत आहेत आणि सामान्य लोकांना परमार्थाला लावण्यासाठी सन्मार्गाला लावण्यासाठीच जणू हे संत भूमीवर अवतार घेत असतात. आपण बघतो वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे संत म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या इच्छेनुसार परमार्थ करण्यासाठी हे संत लोक मदत करतात. सामान्य माणूस प्रपंचामध्ये विटलेला असतो, त्रिविध तापांनी पोळलेला असतो आणि त्याला या संकटामध्ये परमार्थ करण्याचं सुचत नाही, ते त्याला कोणीतरी सुचवावं लागतं. म्हणून हे संत आपल्या बोटाला धरून परमार्थाची वाट दाखवतात. नव्हे, ह्या परमार्थाच्या प्रवासात ते आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गक्रमणास मदत करतात. आणि या सगळ्या प्रवासामध्ये संतांच्या बरोबर केलेल्या प्रवासामध्ये आपल्याला तारून नेण्यासाठी आधार देणारे हे संप्रदाय म्हणजे आपल्या महाराष्ट्रभूमीचं एक आध्यात्मिक वैभव मानलं जातं किंवा ते आहे. संतांनी संप्रदायाच्या माध्यमातून विविध उपासना विकसित केल्या. साधनेत सातत्य राहण्यासाठी व्रत नियम आणि परंपरा यांचा आधार घेतला. म्हणजे प्रत्येक संप्रदायाची काही वेगळी अशी परंपरा आहे, वैविध्यपूर्ण व्रत आहेत, नियम आहेत आणि त्याला अनुसरून त्या संप्रदायातील अनुग्रहित लोक उपासना करतात. म्हणजे संप्रदायाचं एक आपलं वैशिष्ट्य पाळतात ते. त्याच्यानंतर आपल्या नित्य साधनासाठी माणसाला कशाची तरी आध्यात्मिक आधाराची गरज असते. ही संत मंडळी आपल्याला आचरणासाठी नित्य साधनेचा एक मार्ग आखून देतात. आणि या मराठी समाजमनावर अध्यात्माचा संस्कार करण्याचा या संप्रदाय परंपरेमध्ये गेली 2 दशकं अव्याहत कार्य करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या श्रीमंत सद्गुरू यशवंतराव महाराज जालनापूरकर या संप्रदायाचा उल्लेख अगदी अग्रक्रमाने केला जातो. हा जालनापूरकर संप्रदाय म्हणजे भक्ती संप्रदायाला लाभलेली एक मोठी देणगीच आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांची प्रेरणा, कारण अक्कलकोट स्वामी समर्थ आणि सद्गुरू यशवंतराव महाराज हे समकालीन संत होते. आपण ओघाने बोलण्याच्या येणारच आहे ते. आणि त्यांची प्रेरणा यशवंतराव महाराजांना मिळाली आणि साक्षात नारद मुनींचा आशीर्वाद या दोघांच्या याच्यानी आपल्या यशवंतराव महाराजांनी आपल्या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली असं म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही. कारण स्वतः नारद मुनींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे
आणि अक्कलकोटचे स्वामी तर त्यांच्यासोबत राहिलेले आहेत, काही काळ त्यांनी एकत्र घालवलेला आहे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे यशवंतराव महाराजांनी सुद्धा एक मोठा संप्रदाय उभा केला. खरं तर तेव्हा त्यांना वाटलं नसेल, पण आज त्या संप्रदायाचं रूप असं एका विशाल वटवृक्षात झालेलं आहे आणि कामही तसंच अनुग्रही तसे शिष्यही खूप झालेले आहेत आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही या संप्रदायाचं अतिशय काम उत्तम चाललेलं आहे. त्याच्यामधले एक पहिले आपल्याला एक ठळक सांगता येईल की निष्काम भक्ती हा या संप्रदायाचा पाया आहे. बघा, हा संप्रदायाचं कौलारू जे घर आहे सगळ्या अनुग्रहाचं, ते कसं उभारलेलं आहे की निष्काम भक्ती हा त्याचा पाया घातलेला आहे. सर्वाप्रती समत्व म्हणजे सर्वाप्रती समभाव ही या संप्रदायाची रीत आहे. संतुष्टता, समाधान हा संप्रदायाचा स्थायी भाव आहे आणि निरालस सेवा हे या संप्रदायाचं अखंड व्रत आहे. संसाराला निषिद्ध न मानता, प्रपंचाला नावं न ठेवता एक परमार्थाचे साधन म्हणून या संप्रदायात पाहिलं जातं. म्हणजे संसारात राहून सुद्धा प्रपंचात राहून सुद्धा अखंड परमार्थ कसा साधता येतो यशवंत महाराजांनी हे जगाला दाखवून दिलेलं आहे. कारण ते सगळेच महाराज म्हणजे प्रापंचिक होते आणि प्रपंचालाच त्यांनी परमार्थ मांडला आहे. म्हणजे सुखे प्रपंच केला, स्वतःचा कुठेही अहंभाव न बाळगता किंवा सगळ्याच्या ठिकाणी एका ईश्वराला बघून अशा शांततेत, समाधानात प्रपंच करत करत परमार्थही साधलेला आहे या संप्रदायाच्या सद्गुरूंनी. परमपूज्य यशवंत महाराजांनी आपल्या उपदेशातून, साहित्यातून आणि आचरणातून परमार्थाचे सुलभ आणि सोपे स्वरूप मांडले आहे. म्हणजे संस्कृत वगैरे अशी क्लिष्टता न मांडता सोप्या भाषेमध्ये लाखो लोकांच्या जीवनात त्यांनी परमार्थ रुजवला आहे. ते मला फार चमकते. आणि हे सगळं करत असताना अलौकिक ना व्हावे लोकांप्रती हा ज्ञानेश्वर माऊलींचा उपदेशाचा प्रत्यय त्यांनी निष्ठापूर्वक दिलेला आहे. म्हणजे सगळं केलं आहे पण जगांच्या समोर येताना ते अतिशय नम्रपणे आलेले आहेत. त्यांचं उत्तुंग आचरण हीच आमच्या जालनापूरकर संप्रदायाची आचारसंहिता ठरलेली आहे. जालनापूर संप्रदायाचं तीर्थक्षेत्र म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी शहर, जेथे अंबरीश ऋषींचं भगवंताचं मंदिर आहे. संप्रदायाचे सद्गुरू, आद्यगुरू सद्गुरू यशवंत महाराज, त्याच्यानंतर आलेले सद्गुरू पंढरीनाथ महाराज आणि त्याच्यानंतर आलेले परमपूज्य गोपाळ महाराज, या तिघाही सत्पुरुषांनी या बार्शीलाच या बार्शीच्या पुण्यनगरीतच आपला देह ठेवलेला आहे. मुरलीधर मंदिर बार्शीला आहे. या परिसरातच या तिन्ही सद्गुरूंच्या समाधी मंदिर आहे. आणि आमच्या म्हणजे जालनापूरकर संप्रदायामध्ये या समाधी दर्शनाचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. तुकारामाच्या भाषेत जर सांगायचं असेल तर सकळ तीर्थाची धुरे असं हे अनन्य महत्त्व आहे. साधारण यशवंतराव महाराजांचा शिष्य होता, त्याचंही नाव यशवंत भैरट असं होतं. तो अतिशय अनन्य शिष्य होऊन गेला. यशवंतराव महाराजांच्या चरणी त्यांनी आपली इस्टेट अर्पण केली आणि त्या इस्टेटीतूनच सद्गुरू यशवंतराव महाराजांनी त्या इस्टेटीचा ट्रस्ट केला आणि स्वतः किती निस्पृह आपल्या संप्रदायात असावं माणसाने याचा एक मोठा आदर्श घालून दिलेला आहे. तिथे मुरलीधराची स्थापना केली, मुरलीधर मंदिराचं. बाळकृष्णाची म्हणजे बाळ म्हणता येणार नाही, मुरलीधराची सुंदर अशी मूर्ती आहे श्रीकृष्णाची. तिचं असं एक छानसं गोड असं मंदिर आहे आणि हे मंदिर करून मुरलीधराची स्थापना करून या संप्रदायात त्यांनी विठ्ठल भक्तीचा म्हणजे पांडुरंगाच्या भक्तीचा एक मंत्र दिला आहे. मूलतः अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे यशवंतराव महाराज जालनापूरकर, त्यांनी हा अद्वैत विचार, अद्वैत ज्ञान प्रत्यक्षात आणलेलं आहे. शिष्यांच्या सेवेलाही त्यांनी विठ्ठल सेवेचं मोल दिलं. म्हणजे विचार प्रत्यक्षात आणलेला आहे तो. आणि शिष्य परिवारासंबंधीची भावना म्हणजे थेट नाथाघरची उलटी खून अशी आठवण करून देणारी आहे. म्हणजे शिष्यांनासुद्धा त्यांनी स्वतःसोबत परमवैभवाला नेलेलं आहे. ईश्वरच सर्व भूतानाम या वचनावर आढळ निष्ठा असणाऱ्या या संप्रदायात सेवाभाव ही अग्रगण्य वृत्ती मानली जाते किंवा तो सेवाभाव अग्रस्थानी राहिलेला आहे. या संप्रदायामध्ये येणारा प्रत्येक अनुग्रहित किंवा प्रत्येक व्यक्ती हा परिवारातल्या आपला एक परिवार असल्यासारखा असतो आणि
वेगवेगळ्या उत्सवांमध्ये भेटी होतात तेव्हा खूप दिवसांनी एका घरातली माणसं जशी एकत्र येऊन तळमळीने भेटतात उत्साहाने, असा ह्या संप्रदायाचा परिवारातील अनुग्रहितांचा उत्साह असतो. अगदी घरचं कुणीतरी प्रिय व्यक्ती भेटल्याचा आनंद सगळ्यांच्या मनामध्ये असतो. असं आपपर भेद इथं नाहीसा होतो आणि मनातला अहंकारसुद्धा या संप्रदायात आला की गळून जातो. श्रीमंत सद्गुरू यशवंत महाराजांनी उभारलेला हा संप्रदाय तेव्हा सुरू केलेला आज 200 वर्षांनी त्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. परमपूज्य पंढरीनाथ महाराज, सद्गुरू गोपाळ महाराज आणि त्याच्यानंतर बाबा महाराज म्हणजे मेघश्याम जालनापूरकर यांचंही मोठं योगदान आहे याच्यामध्ये. संप्रदायामध्ये मुरलीधर महाराज उदगीरला त्यांनी संप्रदायाचा वाढ विस्तार केलेला आहे आणि विठ्ठल महाराज त्यांनी लातूरला या संप्रदायाचा विस्तार आणि वाढ केलेली आहे. त्यांचेही योगदान अतिशय महत्त्वाचे आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्ञानदान, अन्नदान आणि नित्योपासना ही 3 वैशिष्ट्यांनी युक्त किंवा ह्या 3 वैशिष्ट्यांनी संपन्न असणारा हा संप्रदाय अगदी हजारो लोकांचे जीवन कृतार्थ करणारा ठरला आहे. आणि या संप्रदायात येणारा प्रत्येक शिष्य स्वतःच्या जीवनाची सार्थकता याच्यामध्ये मानतोय. पांडुरंगाची अखंड भक्ती, एकादशी व्रत आणि सद्गुरूंनी सांगितलेली कर्मसाधना हा या संप्रदायाचा नित्य व्यवहार आहे. हा संप्रदाय म्हणजे व्यापक अर्थाने वारकरी संप्रदायाच्या महासागराला समृद्ध करणाऱ्या असंख्य प्रवाहांपैकी, एखाद्या सागराला जशा असंख्य नद्या मिळतात किंवा प्रवाह मिळतात तसा वारकरी संप्रदायाच्या या महासागराला मिळणारी एक शांत, नितळ, निर्मळ, शाश्वत, पवित्र आणि प्रसन्न धारा वारकऱ्यांच्या संप्रदायातील म्हणजे हा जालनापूरकर संप्रदाय. साधेपणाचा आदर्श घालून देणारा या संप्रदायामध्ये म्हणजे खरंच म्हणजे खूप अभिमान वाटतो मला की या संप्रदायामध्ये नैवेद्याचं ताट उंची पदार्थांनी नाही वाढलं जात कधी, तर सुदाम्याचे पोहेसुद्धा तेवढ्याच भक्तीने प्रसाद म्हणून सेवन केले जातात. आणि पंक्तिप्रपंच हा शब्द तर या संप्रदायामध्ये कधीच आलेला नाही किंवा ठाऊकही नाही, कुठल्याच महाराजांनी तो पाळलेलाही नाही. म्हणजे सर्वभूती समभाव हे शब्द अक्षरशः, ही उक्ती अक्षरशः शब्दशः या संप्रदायामध्ये खरी ठरलेली आहे. इथे सद्गुरूचा वेगळा प्रसाद नाही किंवा वेगळं राहण्याचं ठिकाण नाही आहे. उत्सवाच्या वेळेस एक वेगळा असा विशिष्ट पोशाख त्याचं काही आग्रह नाही आहे किंवा अगदी कपाळाला लावणारा गंध सुद्धा विशिष्ट दिशेला वगैरे असाही काही आग्रह नाही. फक्त ईश्वर सर्वत्र आहे अशीच व्यापक दृष्टी. त्यामुळे इथे आल्यावर आपपर भाव मी म्हटल्यासारखं आणि अहंकार हे सगळं विसरून एकदम एकमेकात मिसळून सगळे वागतात. शुचिता आणि ज्ञानसाधना हे अतिशय महत्त्वाचे आहे. उत्सव परंपरेमध्ये ज्ञानयज्ञाला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा उत्सव पार पाडले जातात तिथे बाकीच्या कर्मकांडापेक्षा ज्ञानयज्ञ पार पडला जातो. म्हणजे प्रवचनं, कीर्तनं, हरिकथा, सांप्रदायिक भजनं आणि त्याच्यामध्ये अगदी शिष्यामधूनच त्यामुळे अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, निरूपणकार तयार झालेले आहेत. महाराजांनी त्यांना प्रवृत्त केले आहे आणि कसं आहे, सद्गुरूंची शाबासकी मिळाली की अजून थोडा उत्साह येतो शिष्यांना आणि त्याप्रमाणेच आमच्या संप्रदायातले शिष्यही घडलेले आहेत. आज अनेक शिष्य आपल्याला सांगता येतील. धानोरकर सरांसारखे परमपूज्य असतील, म्हणजे सांगता येणार नाही इतकी नावं आहेत आणि मी कोणाचा उल्लेख करत नाही कारण कोणाचा जर राहून गेला तर तेही नको. म्हणून असे अनेक प्रवचनकार आमच्या संप्रदायाने निर्माण केलेले आहेत. या सगळ्यांचा म्हणजे उच्च कोटीचे, उच्च ज्ञानाचे आणि सामान्य असं सगळ्यांचा मिळून असणारा एक निर्मळ, निखळ, खळखळता प्रवाह म्हणजे जालनापूरकर संप्रदाय. आता हा जालनापूरकर संप्रदाय, पण त्याचे जे आद्य गुरु होते सद्गुरू यशवंतराव महाराज किंवा यशवंत माऊली, तर आपण थोडक्यात त्यांचं चरित्र बघूया की आद्य गुरूंनी परमार्थाची सुरुवात कशी केली आणि त्या संप्रदायाला एवढा मोठा आकार कसा दिला. तर साधारण 1755चा काळ, नगर जिल्ह्यामध्ये जामखेड नावाचा तालुका आहे आणि तिथे माळे चिंचोर
नावाचं एक खेडगाव आहे. त्या गावामध्ये कृष्णराव कुलकर्णी एक सदाचारी आणि सद्गृहस्थ राहायचे. ते आणि त्यांची पत्नी राधाबाई अतिशय सात्विक प्रापंचिक जोडी होती. सदाचार त्यांच्या नसानसात भरलेला होता. सतत ईश्वरी चिंतनात रमलेलं असं ते जोडपं. आल्या गेल्यांची आस्थेने चौकशी करणारं. साहजिकच आसपासच्या लोकांचा त्यांच्यावर खूप जीव होता आणि त्यांनीही आपल्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांना जिंकून घेतलेलं होतं. घरामध्ये कुलधर्म कुलाचार सतत हरिनाम संकीर्तन चालू असायचं. वेगवेगळे पूजापाठ असायचे आणि या सगळ्यांसाठी नेहमी त्यांच्याकडे लोकांचा मेळावा जमलेला असायचा. म्हणजे सतत लोकांमध्ये राहणं आणि लोकांमध्ये मिसळणं हा कृष्णराव आणि राधाबाईंचा मूळ स्वभावच होता. त्यामुळे तिथे घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असे. आणि 1755 साली त्यांच्या संसारवेलीवर एक फुलं उमललं. जणू पांडुरंगाने साक्षात पतितांना तारण्यासाठी साक्षात भूमीवर जन्म घेताना राधाबाईची कूस निवडली असावी असा तो त्या पोटी यशवंतरावांचा जन्म झाला 1755 साली. आणि त्यांच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आनंद झाला. कारण पुत्रजन्माचा आनंद कोणाला नाही होणार. तेही साधारण राधाबाई ही सुद्धा एक सर्वसामान्य गृहिणीच होती. तद्वतच तिला पुत्रप्राप्तीचा खूप आनंद झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी थाटामाटाने मुलाचं बारसं केलं आणि मुलाचं नाव यशवंत असं ठेवलं. पिता कृष्णराव, माता राधाबाई आणि साक्षात कृष्ण पंढरीनाथ पांडुरंग पंढरीचा त्यांच्याकडे यशवंत नावाच्या मुलाच्या रूपाने रांगू लागला, बागडू लागला आणि त्यांच्या घरामध्ये खेळू लागला. जणू त्यांचं घर नंदनवन झालं किंवा पंढरी झाली असं ते घर होतं. आणि घरामध्ये सततचं आध्यात्मिक वातावरण, सतत हरिनाम संकीर्तन. त्यामुळे साहजिकच छोट्या यशवंताच्या मनावर बालपणापासून जन्मल्यापासून हे आध्यात्मिकतेचे संस्कार झाले आणि त्या संस्कारांना घेऊनच तो मोठा होऊ लागला. त्यामुळे त्याच्या वागण्यामध्येही तोच सात्विकपणा आणि त्याची लहानपणापासूनची अध्यात्माकडची ओढ लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी होती किंवा लोकांना अचंबित करणारी होती. त्याच्यामुळे या रूपाचं गुणाचं सगळे लोक कौतुक करत असत छोट्या यशवंताचं. आणि ते कौतुक पाहून साहजिकच माता आणि पिता दोघेही भरून पावत, समाधान पावत. आपल्या छोट्या मुलाचं कौतुक कोणाला नको असतं. लहान मुलाचे बोबडे बोल आपण त्याच्यात किती रमतो. कोणी आलं की त्याला हे म्हणून दाखव, ते म्हणून दाखव असं करतो. पण हा यशवंत, बाळ यशवंत इतका संस्कारी आणि आध्यात्मिक याच्यात वाढलेला होता की त्याचं आपोआप कौतुक होत होतं. ह्या दोघांना म्हणायची गरजच नव्हती की तू हे करून दाखव. इतकं ते गुणी बाळ होतं. आणि म्हणजे त्यांना ते यशवंताचं वागणं बोलणं आणि लोकांच्या तोंडून त्याचं कौतुक हे बघून ते मनोमनी पांडुरंगाचे आभार मानत की देवा पांडुरंगा आमच्या पोटी असं पुत्ररत्न दिलेस, खरंच आमचा जन्म सार्थकी लागला असं त्यांना वाटत असे. हळूहळू यशवंत मोठा होत होता. यथावकाश त्याच्या वय वाढत होतं तसंच त्याच्याबरोबर वयाबरोबर सद्गुणांचाही त्याच्या अंगी विकास होत होता. आणि त्याचं लौकिक शिक्षणही चालूच होतं व्यावहारिक. आणि आता कसं आहे की हळूहळू वाढतं वय झालं की साहजिकच त्या काळी थोडं अल्पवयातच लग्न लावलं जायचं. यशवंताच्या घरीही त्याच्या लग्नाचा विचार चालू होता. आणि यशवंताच्या मनात नसतानाही अजून शिक्षणाचं किंवा अध्यात्माचं वय असल्यामुळं पण कृष्णरावांनी त्याच्याकडे न लक्ष देता त्याचं लग्न लावून दिलं आणि सगळं प्रपंच त्याच्या हाती सोपवून स्वतः मात्र निवांत झाले. त्यांना असं होतं कृष्णराव आणि राधाबाईंना की आता एकदा यशवंताला मुलगा झाला, प्रपौत्र दर्शन घेतलं, नातवाचं तोंड पाहिलं की आपण वानप्रस्थ स्वीकारायला मोकळे. अशा हेतूंनी त्यांनी यशवंतरावांचं लग्न लावून गेलं. आणि त्यांना आता फक्त नातवाची प्रतीक्षा लागली होती. पण कसं झालं की त्यांचा आनंद असा फार टिकला नाही. कृष्णराव आणि राधाबाईंना नात झाली, म्हणजे यशवंतरावांना मुलगी झाली, पण त्या बाळांतपणामध्ये त्यांची सूनबाई म्हणजे यशवंतरावांची पत्नी
इहलोक सोडून गेली, म्हणजे राहिली नाही ती. हे पाहून उभयतांना खूप दुःख झालं. त्यांना वाटलं, अरे आपण काय करायला गेलो आणि काय झालं, आपण तर यशवंताचा संसार थाटून द्यायला निघालो आणि दैवानी तर हे विपरीतच केलं. म्हणून त्यांना खूप दुःख झालं. काही दिवस थोडे, आता काळ हेच एक दुःखावर औषध असतं. मग काही दिवसानंतर थोडे दिवस जाऊ दिले त्यांनीसुद्धा आणि परत दुसऱ्या लग्नासाठी हट्ट धरला. यशवंताची नाखुशी होती, पण कृष्णरावांनी आणि राधाबाईंनी त्यांना इतकं समजावून सांगितलं की परमार्थासाठी संसारसुद्धा केला पाहिजे आणि प्रपंच पण केला पाहिजे, हे त्याच्या मनावर परत एकदा बिंबवलं आणि त्याचं दुसरं लग्न करून दिलं. अगदी यशवंताचं जेव्हा दुसरं लग्न झालं तेव्हा त्याच्या मातापित्यांनी क्षेत्रसन्यास घेतला आणि राजसेवा तर त्यांनी खूप छान पार पाडली होती. कृष्णरावांनी नीतिन्यायाने व्यवहार केला होता, प्रपंच सगळा पार पाडला आणि आता शेवटी मुलाच्या हातामध्ये सगळा प्रपंच सोपवला. त्याला प्रपंचाचा आणि परमार्थाचा उपदेश केला. म्हणजे परमार्थ साधना कशी करावी ह्याचा यथोचित त्याला मार्गदर्शन केलं यशवंताला आणि सर्वसंग परित्याग करून त्यांनी समाधियोग साधला. आयुष्यातील शेवटचे दिवस त्यांनी नाशिकच्या पावनक्षेत्री काढले. तिथे सुद्धा त्यांनी यथोचित परमार्थ केला आणि तिथे भेटणाऱ्या लोकांना जमवून परमार्थ साधनेचे अनेक आचरणाचे उपाय सांगितले आणि शेवटी दोघांनी समाधी घेतली आणि इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे यशवंतरावांचे माता आणि पिता या दोघांनी यशवंतरावांच्या यशस्वी संसाराकडे समाधानाने बघून आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे खऱ्या अर्थाने आता यशवंतराव एकटे झाले होते. मग एकटे असले तरी त्यांचं असं होतं की त्यांचं जास्त इतकी उदासीन वृत्ती असायची संसारातली त्यांची की त्यांचं फारसं कुठे लक्ष नसायचं. त्यांचा दिनक्रमसुद्धा इतका असा ठरलेला होता की सगळ्यांशी अगदी नम्रतेने गोडपणाने वागत, मोठ्यांना आदराने तर बरोबरच्यांना अगदी प्रेमाने ते बोलायचे आणि सतत हरिस्मरणात दंग असायचे. जगाच्या व्यवहारासाठी तर त्यांनी लौकिक ज्ञान प्राप्त केलेलंही होतं, पण अतिशय निस्वार्थी, निगर्वी आणि मृदुभाषणी असत. सतत उद्योगामध्ये रमलेले असे यशवंतराव असत आणि पण एक क्षणही ते फुकट घालवत नसत. सतत परमार्थाची तळमळ त्यांना लागलेली असे. ते पहाटे उठत असत. पहाटे उठून भागवत, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पठन, चिंतन, मनन करत असत. त्यानंतर स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ करायचे. दारी आलेला दुपारी जर कोणी याचक असेल तर त्याला कधीही रिक्त पोटाने किंवा रिक्त हस्ताने पाठवत नसत. म्हणजे रोज त्यांच्याकडे पंक्तीला कोणीतरी अयाचित ब्राह्मण असेच. त्याचं यथाशक्ती पूजन करून त्याला अन्नदान करत असत. म्हणजे आमच्या संप्रदायाचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे ते अन्नदान. दीनदुबळ्यांना मदत, पण त्याची कुठेही वाच्यता नसे. सतत मदत करणं दुसऱ्यांना हा यशवंतरावांचा स्थायी भाव होता, पण त्याची ती कुठेही वाच्यता करत नसत. आपण बघतो आताच्या काळात की थोडंसं कुठेतरी दान दिलं जातं, पण त्याचे लगेच फोटो व्हायरल होतात किंवा लगेच पेपरमधून प्रसिद्धी मिळते. पण तेव्हा असं म्हणत की अजूनही साधुसंत असंच सांगतात की उजव्या हाताने दान दिलेलं डाव्या हाताला कळू नये, इतकं ते गुपित असावं. आणि तशीच वृत्ती यशवंतराव महाराजांची होती की ते केलेलं काहीही सत्कृत्य कधीही कोणापर्यंत जाऊ देत नसत किंवा त्याची कुठेही वाच्यता करत नसत. कारण करणं थोडं आणि सांगणं फार असं नव्हतं, तर करणं फार पण सांगणं काहीच नाही, अशी परोपकारी वृत्ती आणि दानधर्म असा यशवंतराव महाराजांचा होता. खूप दानधर्म करायचे, पण कधी तोंडाने त्यांनी त्याची वाच्यता केली नाही. दुपारच्या वेळी जर कोणी आलं तर त्याला ते अगदी जेवायला बसवत. मग हे सगळं झाल्यानंतर थोडी विश्रांती घेत आणि संध्याकाळच्या सुमारास परत सगळ्यांना एकत्र जमवून एखाद्या पोथीचं पठण किंवा त्याच्यावर चर्चा, सायंकाळी परत देवदर्शन, परत संध्या आणि नंतर जेवण करून ते विश्रांती करत असत. असा हा त्यांचा परमार्थ. परत झोप संपली की परत भागवत चिंतन, ज्ञानेश्वरी चिंतन, असं दैनंदिन त्यांचं नित्यकर्म चाललेलेच. म्हणजे कसं, कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे.
असा त्यांचा व्यवहार नित्यक्रम चाललेला होता. आणि असं करता करता वयाच्या 32व्या वर्षी त्यांना राजसेवेचा योग आला, म्हणजे त्यांना सरकारी नोकरी लागली आणि त्यांनी अंगीकारली आणि ते हैदराबादला वास्तव्याला आले. हैदराबादला यशवंतरावासारखं संत हैदराबादला जर वास्तव्याला आले, म्हणजे कुठेही जावोत, जसं म्हणजे फुलाचा सुगंध दरवळत राहतो, लपत नाही, त्याप्रमाणे जिथे यशवंतराव महाराज जायचे तिथे त्यांच्या सत्कीर्तीचा सुगंध आजूबाजूला आपोआप पसरे आणि लोक मोहित होत त्यांच्या ह्याच्याने. तसंच त्यांचं वागणं हरिमय सतत आणि निस्पृहतेनं त्यांचं वागणं असे. त्यामुळे साहजिकच बरोबर मधाच्या ह्याच्याजवळ जशा मधमाशा येतात तसं लोक त्यांच्याजवळ येत असत आणि म्हणजे अगदी चांगल्या हेतूने. म्हणून तसंच यशवंतराव अगदी समाधानाने सुखाने हैदराबाद येथे सुद्धा आल्यावर त्यांनी त्यांचं संसाराचे हे गाडी अगदी सुखाने समाधानाने चाललेली होती. आणि जेव्हा ते कचेरीत जायचे तेव्हा पण अधिकाऱ्याशी तर ते नम्रपणे वागायचेच, पण हाताखालच्या लोकांशी सुद्धा ते अतिशय चांगलं वागायचे. कारण पूर्वी अधिकारी लोक आपला अधिकार दाखवण्यासाठी हाताखालच्या लोकांना अतिशय निकृष्ट वागवायचे, किंबहुना त्यांच्यावर अधिकार गाजवायचे. पण यशवंतराव महाराज त्यांच्यामध्ये त्यांचं दुर्मिळता असायची की ते सगळ्यांशी सारख्याच समभावाने वागायचे. साहजिकच ते अधिकाऱ्यांनाही प्रिय होते, तसेच हाताखालच्या बाकीच्या लोकांनाही त्यांचं वागणं खूप आवडायचं आणि त्यांच्याबद्दल आपोआपच आदर निर्माण व्हायचा. म्हणजे यशवंतराव महाराजांचं असं होतं, न करी न ऐके परनिंदा, न बोले परापवादा, जरी स्वदेहा होई आपदा, तरी न माने खेद कधीही. महाराजांचं असं होतं की कधीही कोणाची परनिंदा ते करीतही नसायचे आणि कोणाचं ऐकून पण घ्यायचे नाहीत. म्हणजे जिथे कुठे निंदा चालली असेल तिथून ते काढता पाय घ्यायचे, आपापल्या मार्गाने जायचे आणि स्वतः तर कधी त्यांनी स्वतःच्या तोंडाने कधीच कोणाची निंदा केली नाही. पण अशामध्ये जर स्वतःला कष्ट पडले तरी ते कधी खेद मानत नसत, पण कधी कुणाची निंदा म्हणजे दुसऱ्यासाठी जर त्यांना काही त्रास झाला तर त्याची ते सहन करत, म्हणजे सहनशक्ती त्यांची अपार होती. जगी भावन ठेवी उंच नीच, हाची तयाचा प्रपंच, यालाच नाव परमार्थ साच, नित्य निर्दोष वर्तन. बघा किती गोड ओवी आहे की सर्वाभूती समभाव. म्हणजे कधीच कुणाला त्यांनी उंच, म्हणजे हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा गोरा आहे, हा काळा आहे, असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. हाच त्यांनी म्हणजे सगळ्यांना समान वागणूक त्यांच्या प्रपंचात, हाच त्यांनी प्रपंच मानला आणि परमार्थही तोच केला. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ असा वेगळा न मानता परमार्थाच्या भावातून त्यांनी प्रपंचाकडे पाहिलेलं आहे आणि तो तसा प्रपंच त्यांनी केलेला आहे. आणि नित्यवर्तन त्यांचं निर्दोष असेल, त्यांच्या स्वभावात कधी दोष आढळलाच नाही. सत्शील प्रेमभरीत असं असल्यामुळे अगदी साधा वेश, सरळ स्वभाव आणि शांत हे, त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्यातलं माधुर्य आणि त्यांचा स्वभाव बघून सगळेच त्यांच्याकडे खूप आकर्षित होत. जो माणूस किंवा व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल तो मंत्रमुग्ध होऊन जाईल आणि तो त्यांचाच होऊन जाईल, असे ते माणूसप्रिय किंवा माणूस गोळा करणारे असे यशवंतराव महाराज होते. ते जरी ते राजदरबारी नोकरीला होते तरी ते म्हणजे राजदरबारचा जो नोकरीचा वेळ आहे तो प्रामाणिकपणे नोकरीचा वेळ तिथं द्यायचे, पण इतर वेळेस ते अध्यात्मात रमायचे. मग अध्यात्म म्हणजे काय, चातुर्मासामध्ये जो रिकामा वेळ असे त्यात अनेक ग्रंथांचं वाचन चालायचं, अनेक कथामृत चालायचं, हरिविजय, भागवत, रामविजय, असे भक्तिविजय, असे वेगवेगळ्या पोथ्या त्यांच्या कचेरीतनं आल्यावर आपल्या घरामध्ये ते वाचायचे. आणि त्या अर्थातच त्यांचं सुंदर वाचन, मार्गदर्शन आणि अमोघ वाणी, त्याच्यामुळं साहजिकच आसपासचे लोक ते ऐकायला यायचे. कारण मंडळी सगळी भाविकच होती, त्यामुळे अनायासे चातुर्मासामध्ये इतकंच अलभ्य लाभ होतो तर कोण सोडणार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या या सगळ्या चातुर्मासाच्या धार्मिक कार्यक्रमाला नेहमी गर्दी असायची. असंच हैदराबादला ते राहत असताना ते जिथे राहायचे तिथं आसपास मध्यमवर्गीयांची वस्ती होती आणि मग एकदा सगळ्यांपर्यंत त्यांची कीर्ती गेलेलीच होती. मग चातुर्मासात त्यांनी एक पोथी लावलेली होती अध्यात्माची आणि त्यांच्या शेजारीच एक गोविंद भट पोळ नावाचे सद्गृहस्थ राहायचे. तसं त्यांचं येणं जाणं बोलणं होतं. आणि जेव्हा महाराजांनी पोथी सुरू केली तेव्हा ती ऐकण्यासाठी त्या गोविंद भटांची एक बहीण ती पण यायची, सगळ्या आयाबायासोबत
ती पण असायची. आणि तिथे येणारे भरपूर लोक असल्यामुळे तीही सगळ्यांच्यासोबत येऊन पोथी ऐकायची. सुरुवातीला त्या गोविंद भटाला काहीच वाटलं नाही, पण नंतर त्यांना संशय निर्माण झाला की माझी बहीण तरुण आहे, ही का जाते सारखं सारखं त्या महाराजांच्या घरी. आणि महाराजांचं तर शरीरवैभव बघायला नको, अतिशय तेजपुंज असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. महाराजही तरुण होते, म्हणजे महाराजांच्या मनात काही नसे, कारण त्या परस्त्रीला ते मातेसमानच समजत असत. आणि अनेक बाया त्याच्यामध्ये ही यायची, त्याच्यामुळं महाराजांचं लक्ष नसायचं. पण त्या गोविंद भटाच्या मनात मात्र काळं बेर येऊ लागलं. त्यांनी त्या बहिणीचाही छळ सुरू केला आणि अप्रत्यक्षरित्या महाराजांनाही असं बोल लावत होता. असं चाललं. मग ते एके दिवशी तो जेव्हा पूजा करत होता त्याच्या देवघरामध्ये घरी, पण मनामध्ये सतत संशयाचं कलुषित मन होतं त्याचं. आणि या कलुषित मनामुळे काय झालं, त्यांच्या घरच्या देव्हाऱ्यामध्ये गोविंद भटाच्या एक शंकराची सुरेख सुबक अशी सुंदरशी छोटी मूर्ती होती. नित्यनेमाने तो त्या मूर्तीची पूजा करायचा, तिच्याशी बोलायचा. आणि आताशा थोडंसं त्याचं बिनसलं होतं. बिनसण्याचं कारण होतं की त्याची बहीण यशवंतराव महाराजांकडे पोथी ऐकायला जायची. त्या बिचारीच्या मनातही पाप नव्हतं, पण या बाबाचं मन मात्र संशयानं भरलेलं होतं. आणि असाच एके दिवशी पूजा करताना अचानक ती शंकराची मूर्ती अशी मोठी मोठी होऊ लागली. तो विस्मयाने तो बघू लागला आणि मूर्तीने मोठा आकार घेत असतानाच त्या शंकराच्या मूर्तीच्या ठिकाणी त्यांना यशवंतराव महाराज दिसू लागले. तो प्रचंड दचकला, कारण त्याचा आराध्य शंकर आहे आणि त्याच्या जागी यशवंत महाराज दिसणे हा काय प्रकार आहे. परत तो सावध झाला, तेव्हा ते दिसेनासं झालं आणि शंकराची मूर्ती दिसू लागली. मग त्याने वाटलं की आपल्या मनात हे असल्यामुळे कदाचित झालं असेल. त्यांनी परत पूजा सुरू केली. तो परत त्या शंकराच्या मूर्तीच्या ऐवजी यशवंत महाराजांची मूर्ती दिसू लागली. जिथे जागते यशवंत महाराज त्यांना देव्हाऱ्यात दिसू लागले. मग त्याच्या एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हा प्रकार झाला. मग मात्र त्याला म्हणजे त्याला कसं तरी वाटू लागलं की आपल्या मनातल्या संशयामुळं ह्या शंकराच्या मूर्तीने हा दाखला दिला असं त्याला वाटू लागलं. हा झालेला प्रकार त्याने सगळा बहिणीला सांगितला आणि त्याला त्याच्या स्वभावाची किंवा त्याच्या त्या कोत्या मनाची लाज वाटू लागली. त्याला खूप पश्चाताप होऊ लागला. मग शेवटी बहीणच त्याला म्हणाली, दादा तुला खरंच असं वाटतंय, तू महाराजांची माफी माग. आणि तो सुद्धा न कचरता पश्चातापाचे अश्रू घेऊन महाराजांच्या समोर आला आणि महाराजांना त्यांनी लोटांगण घातलं आणि क्षमा याचना केली. महाराजाही स्वभावाचे अतिशय दयाळू होते. त्यांनी त्याला मोठ्या मनाने क्षमा केली आणि तो त्यांचा निस्पृह भक्त बनला. दोघं बहीण भाऊ मिळून महाराजांच्या सेवेला लागले. असा तो महाराजांच्या स्वभावाची प्रचिती देवाने द्यावी इतकं त्यांचं व्यक्तिमत्व विशुद्ध आणि चारित्र्य शुद्ध होतं. यशवंतराव महाराज पांडुरंगाचे परमभक्त होते आणि काही मध्यंतरीच्या काळात काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली. आता नोकरी जाण्याचं कारण म्हणजे असंच वितुष्ट किंवा काही समाजकंटक लोकांनी काहीतरी त्यांच्या विरोधात कान भरल्यामुळे त्यांची नोकरी गेली. पण महाराजांना त्याचं काही खेद नव्हता. ते आपल्या नित्य नियमाने आपला धर्म पाळत होते. घरी येणाऱ्या जाणाऱ्याचं अतिथीचं स्वागत करत होते आणि म्हणजे त्यांच्या प्रपंचामध्ये कसलीही उणीव पडू दिली नाही त्यांनी. नोकरी जरी गेली असली तरी त्यांनी त्यांचा प्रपंच अव्याहतपणे तसाच चालू ठेवला. येणारा अतिथी कधीही विनमुख त्यांच्या घरून जायचा नाही आणि दीनदुबळ्यांना आडल्या नडलेल्यांना मदत करणं त्याही काळात त्यांनी सोडलं नाही. आणि असं करता करता काही दिवस गेले आणि जवळ साठवलेली पुंजी किती दिवस पुरणार. साठलेलं पाणी आणि साठलेला पैसा किती दिवस पुरणार. नोकरी गेल्यामुळे साठलेला पैसा पुरवून त्यांनी तो परमार्थ केलेला. पण एक दिवस त्यांना चिंता लागली. आता म्हणजे काय करावं असं थोडंसं त्यांच्या मनात आलं आणि असं सायंकाळच्या सुमारास ते ओसरीवर पोथी वाचन करत होते. तेव्हा त्यांच्यासमोर एक पैंजणाचा नाद करत एक स्त्री भरकन गेली. बाहेरून दारातून आली आणि त्यांच्याकडे बघत आतल्या घरात गेली. अगदी नटलेली, छुमछुम पैंजणाचा मधुर आवाज, बांगड्याची किणकिण, सगळा साज घातलेला, अशी सौंदर्याने आणि सात्विकतेने नटलेली एक स्त्री त्यांच्यासमोरून आत गेली. त्यांनी ती ओझरती पाहिली. पण पोथी संपल्यानंतर त्यांनी पत्नीकडे चौकशी केली की आज आपल्याकडे कोण पाहुण्याबाई आलेल्या आहेत. तेव्हा पत्नी आश्चर्याने म्हणाली, नाही, तुम्ही तर पोथी वाचत आहात, मी आज स्वयंपाकाची तयारी करते, आत्ता तर कोणी आपल्याकडे अभ्यागत अतिथी नाही आलेला.
तर ते म्हणाले, नाही गं, मी पाहिलं आहे. आत्ता कोणीतरी एक सवाष्णबाई आपल्या घरात आली आणि मला असं वाटलं की ती तुझ्याकडे आली असेल आणि त्याच्यामुळे मी माझं पोथी वाचत बसलो, पण तुमचा काही आवाज येत नव्हता म्हणून मी तुला विचारलं. त्या म्हणाल्या, नाही हो, कोणी आलेलं नाही. मग त्याच्यानंतर ते ठीक आहे म्हणून शांत झाले. नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा ते झोपले रात्री, तेव्हा स्वतः स्वप्नात येऊन तिने दृष्टांत दिला. तर ती साक्षात पंढरपूरवासिनी महालक्ष्मी माता होती, रुक्मिणी. ती म्हणाली, तुम्ही स्वधर्म पाळण्यात मग्न आहात म्हणून मी तुमच्या घरात मुक्कामाला आलेले आहे. तिने म्हणजे असं सांगितलं की जरी पैसा नसला तरी तुम्ही तुमच्या स्वधर्म पाळण्यामध्ये कुठेही कसूर केलेली नाही किंवा कधीही माझ्याकडे पैसे नाहीत हे गाणं गायलेलं नाही. त्याच्यामुळे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि मी तुमच्याचकडे मुक्कामाला आले आहे आणि आता तुम्ही काळजी करू नका. म्हणजे साक्षात लक्ष्मींनी त्यांची विवंचना मिटवलेली आहे. स्वप्नात येऊन तिने दृष्टांत दिला की आता तुम्ही प्रपंचाची काळजी करू नका, तुमचा नित्य आचरण चालू ठेवा. आणि खरोखरच त्याचा प्रत्यक्ष अनुभव महाराजांना आला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कचेरीत बोलवण्याचा हुकूम आला आणि परत त्यांना शिरस्तेदाराची नोकरी मिळाली होती. बघा, भक्ताच्या संकटात देव कसा धावून येतो, किंवा जिथे भक्त देवाच्याच नामस्मरण करतो किंवा त्याची मग चिंता साधूला लागली, म्हणजे त्याची चिंता देवाला लागलेली असते भक्ताची आणि तो चिंता निवारतो भक्ताची. त्याप्रमाणे पांडुरंगाने रुक्मिणीला पाठवून यशवंतरावाच्या प्रपंचाची चिंता कमी केली, दूर केली आणि त्यांना परत शिरस्तेदाराची नोकरी मिळाली आणि ती नोकरी कायम मिळाली. आणि पण त्या नोकरीमध्ये त्यांना असं की हैदराबाद सोडून नवदुर्गला जावं लागणार होतं. हैदराबादच्या लोकांना खूप वाईट वाटू लागलं. त्यांना वाटू लागलं, अरे महाराज आम्हाला सोडून चालले, इतका चांगला तुमचा सहवास होता, तुमच्या नादाने आम्ही परमार्थाला लागलो होतो. शेवटी महाराजांनी कशीबशी समजूत घातली आणि त्यांना हैदराबादहून नवदुर्गला आले. तिथल्या नवदुर्गला जे सात्विक लोक होते, ज्यांना महाराजांची कीर्ती माहिती होती, त्या लोकांना खूप आनंद झाला. त्यांना वाटलं, वा वा, चला आपल्याला परत सत्संगती मिळणार. पण जिथे गुलाबतरू असतात तिथे निवडुंगाही उगवतात म्हटल्यासारखं तिथेही काही दुष्ट लोक होतेच. त्या नळदुर्गला असतानाही त्यांना निंदकाचा खूप त्रास होऊ लागला. अगदी त्यांची निस्पृहता पाहून अधिकारी तर त्यांच्यावर खुश होते, पण बाकीचे जे इतर लोक होते ते खूप जळू लागले त्यांच्यावर. आणि कचेरीमध्ये साहेबांचे कान भरू लागले यशवंतराव महाराजांच्या नावाने, कारण हे नवीनच नोकरीला लागले होते आणि त्यांच्या ह्या सहज सुंदर वागण्याला साधे सात्विक लोक भाळायचे. पण जे समाजकंटक होते, जे संतापी क्रोधी लोक होते, त्यांना ते आवडेनासं झालं आणि ते महाराजांना त्रास देऊ लागले. महाराजांना हे सगळं समजत होतं, पण तरीही ते निर्विकार राहत असत. त्याबद्दल ते कधीही कोणाशी बोलले नाहीत किंवा कधी त्यांनी वाच्यताही केली नाही. अगदी हे असंच चाललेलं असते. नवदुर्गला असताना पण त्यांनी त्यांच्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं. मग शेवटी ते निंदकांच्याही माना खाली गेल्या आणि महाराज एके दिवशी कचेरीमध्ये कीर्द लिहित होते, म्हणजे रजिस्टर लिहित होते. आणि त्या नवदुर्गला असताना स्वामी समर्थ अक्कलकोटचे आणि महाराज यांच्या खूप भेटी व्हायच्या. आत्मसुखाचा संवाद चालायचा, रात्र ते गप्पा मारायचे. असेच एके दिवशी महाराज कचेरीत बसले होते कीर्द लिहित. तर स्वामी समर्थ कंदूरबागेमध्ये आले. कंदूरबाग म्हणजे आता नवदुर्गला आत्ता एस टी स्टँड आहे, त्याच्या पाठीमागे कंदूरमाळा आहे. आणि महाराज स्वामी समर्थ एकटेच येऊन बसले शिळेवर. मागून त्यांचा शिष्य समुदाय आला आणि महाराजांनी म्हणजे समर्थ स्वामींनी त्या कंदूरबागेतून महाराजांना हाक मारली, यशवंता मी आलो ये. आणि अचानक महाराजांची लेखणी थांबली. त्यांना असं पटकन आठवलं, त्यांना लक्षात आलं, अरे समर्थ मला बोलवत आहेत, समर्थ नवदुर्गला आलेले आहेत. आणि त्यांनी लेखणी बंद केली. त्यांना दाटून आलं, म्हणजे त्यांना भेटायची ओढ लागली समर्थांना. आणि त्यांनी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. त्यांच्यासोबत असणारा कारकुनाला म्हणाले, तू मागून नारळ आणि केळी घेऊन ये, मी चाललो महाराजांच्या दर्शनाला.
तो कारकून अवाकच झाला. तिथे तर कुणाची सूचना नाही, सांगावा नाही, काहीच नाही. हे महाराज अचानक आले म्हणून कसं काय निघाले. त्याला आश्चर्य वाटलं, पण तोही म्हणाला बघूया तर खरं काय आहे म्हणून. ऑफिसमधले म्हणजे त्या कचेरीतले 4 लोक आणि तो कारकून केळी आणि नारळ घेऊन महाराज मागोमाग निघाला. आणि महाराज पळत पळत बागेत गेले. तो तिथे स्वामी समर्थ एका शिळेवर बसून त्यांची वाट बघत होते. लोक हो, ते दोघांची भेट म्हणजे काय असेल बघा, संतांची भेट. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, कडकडून भेट दिली. आणि स्वामी समर्थ तर यशवंताच्या भेटीने अक्षरशः नाचू लागले. म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखं त्यांचे देहभान हरपलं. काय तो ते दृश्य असेल, काय तो अनुपम्य सोहळा असेल. त्याचे साक्षीदार त्यांचे शिष्य आणि ही कचेरीतून गेलेली 4 माणसं होती. खरंच ह्या सोहळा स्वर्गीतून देवसुद्धा बघत असतील. त्यांनासुद्धा ह्या दोघांचा हेवा वाटला असावा. असा त्या दोघांचा अनुपम्य सोहळा होतो. म्हणजे दोघांनाही ब्रह्मानंद झालेला. आणि कारकुनालाही मग महाराज स्वामींच्या दर्शनाचा लाभ झाला. नंतर हे दोघेही भक्तराज वाजत गाजत नळदुर्गला आले गावामध्ये आणि परत त्यांची पूजा केली. खूप म्हणजे त्या दोघांमध्ये इतकी एकरूपता होती. स्वामी समर्थ आणि यशवंतराव महाराज म्हणजे फक्त 2 शरीर एक आत्मा असं होतं. त्याचं एकदा काय झालं की एका माळव्याला म्हणजे स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून एका माळव्याच्या ब्राह्मणाने नवस केला स्वामी समर्थाला आणि तो त्याचा फळाला आला. म्हणून त्याला स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं. म्हणून तो माळवा प्रांतातून निघाला. निघता तो एकदा म्हणजे दरमजल करत आला आणि नळदुर्गला मुक्कामी राहिला. आणि त्या दिवशी तो जेव्हा मुक्कामाला राहिला नळदुर्गच्या राम मंदिरात, तेव्हा त्याला रात्री स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले की म्हणजे स्वामी समर्थ स्वप्नात आल्यावर हा मस्त नाचू लागला, कारण त्याला ओढ होती दर्शनाची. स्वामींनी दर्शन स्वप्नात दिलं म्हणून ना. आणि त्यांना अनुग्रह मागितला. तर त्यांनी अगदी सांगितलं की त्याची निष्ठा तर खूप होती, कळकळ. पण स्वामी समर्थ त्याला म्हणाले की हे प्रेमळ भक्ता, तू माझ्याकडे येऊ नकोस. असा शिष्य साखेचा परिग्रह मला चालत नाही. तर तू यशवंताला शरण जा. तू आत्ता नळदुर्गला आहेस ना, तिथेच यशवंत राहतो. तो शिरस्तेदार आहे. तू त्याला शोध आणि त्याला स्वप्नातील दृष्टांतही सांग आणि त्याला अनुग्रह माग. झालं. दुसऱ्या दिवशी सगळं आटोपून तो ब्राह्मण शोधात निघाला. यशवंतराव महाराजांचा शोध घेतला. महाराजांच्या घरी गेल्यावर त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि स्वप्नात दिलेला दृष्टांत सांगितला. पण महाराजांनी नम्रपणे नकार दिला. मी अनुग्रह आणि उपदेश देण्यास पात्र नाही आहे असं त्यांनी सांगितलं नम्रपणे. आणि मी अनुग्रह देत नाही. खरं तर त्या काळी महाराजांचा अनुग्रह घ्यायला खूप शिष्य तयार असायचे, पण महाराजांनी अनुग्रह दिला नाही. पण त्या रात्री स्वामी समर्थांनी स्वप्नात येऊन महाराजांना म्हणाले की तुम्हाला उपदेशाचा अधिकार आहे. आता तुमच्या दुकानाची फळी उघडा आणि लोकांना अनुग्रह द्या. असं जेव्हा स्वामी समर्थांनी सांगितलं तेव्हा महाराजांनी त्याला अनुग्रह दिला आणि तो अनुग्रह घेऊन आनंदाने निघाला. संताला ओळखतात. संतच या हृदयीचं त्या हृदयी जाणत असतात. आणि त्यामुळे समर्थांनी यशवंतरावांना बरोबर जाणलं होतं आणि त्यांना अनुग्रह देण्याविषयीची प्रेरणा दिली होती. उत्तरोत्तर आता परमार्थ वाढत होता. शिष्य संप्रदाय पण वाढत होता. पण अगदी यशवंतराव महाराज पण सगळ्यांना उपदेश करताना सांगत होते आणि समस्तामध्ये ईश्वर पाहत होते. म्हणजे बघा, जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, या उक्तीनुसार ओळीप्रमाणे जे भेटतील त्यांच्यामध्ये ते परमेश्वराला पाहायचे. असा सगळा त्यांचा जगण्याचा थाट बघून एकदा स्वामी समर्थाने एका कोड फुटलेल्या ब्राह्मणाला महाराजांकडे पाठवलं. तो कोड फुटलेला ब्राह्मण महाराजांकडे आला आणि म्हणजे त्यांना एक दर्शन द्या, म्हणजे त्याला सकाम त्यांनी साधना केली की त्याचं अंगीचं कोड जावं म्हणून तो अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांची सेवा करू लागला. पण स्वामीने त्याच्याकडे बघितलं आणि त्याला म्हणाले की तू यशवंत महाराजांकडे जा. खरं तर तो द्वारकेहून आलेला होता अनुष्ठान करून. त्याची एकच इच्छा होती की त्याचं कोड जायला. म्हणजे सकाम अनुष्ठान केल्यामुळं स्वामी समर्थांनी त्यांना यशवंत महाराजांकडे पाठवलं आणि त्यांनी यशवंताकडे आल्यावर त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. आणि मग यशवंतराव महाराज म्हणाले ठीक आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की महाराज, माझ्या अंगावरचं कोड जावं अशी माझी खूप इच्छा आहे. महाराजांनी मानेने त्याला होकार दिला आणि रोज त्याला पांडुरंगाच्या पूजेचं तीर्थ देऊ लागले. पण महाराज कचेरीला गेल्यावर त्यांचं जे ओलं धोतर असे तो हा कोड फुटलेला ब्राह्मण पिळायचा आणि ते पाणी त्याच्या सर्वांगाला लावायचा. ते अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने.
आपल्याला माहिती आहे गजानन महाराजाच्या पोथीत पण हा दृष्टांत आहे असा एकच. तसं त्या कोड फुटलेल्या ब्राह्मणाने सुरू केलं. 1-2 महिने गेले आणि आश्चर्य काय, त्याच्या निष्ठा फळाला आली, त्याची श्रद्धा फळाला आली आणि त्याच्या अंगाचं कोड हळूहळू नाहीसं झालं. ते बघून त्याला खूप आनंद झाला. मग तो यशवंतरावांना नमस्कार करून परत अक्कलकोटच्या स्वामींकडे निघून गेला. त्याच्यानंतर असं एक दृष्टांतामुळे यशवंत महाराजांची कीर्ती उत्तरोत्तर वाढू लागली. आणि नवदुर्गला असतानाच समाजातले काही कुटील वृत्तीचे लोक असतात, त्यांनी एका ब्राह्मणाला पाठवलं महाराजांकडे, जा यांना जरा त्रास देऊ नये म्हणून. मग तो ब्राह्मण आला म्हणजे जेवणाच्या वेळेला आल्यामुळे त्यांनी पंक्तीमध्ये बसवलं आणि पंक्तीत बसून तो अद्वा महाराजांना बोलू लागला. इतर मंडळी खूप चिडली, कारण महाराजांच्याच घरी येऊन एवढ्या सटशील महाराजांना हा माणूस बोलतोय आणि महाराज निमूटपणे ऐकून घेत आहेत. पण महाराजांनी सगळ्यांना सांगितलं खुनेने की त्याला बोलू नका, हा जेवायला बसलाय. आणि त्याचं जेवण होईपर्यंत थांबले नव्हे, त्याला पोटभर जेवू घातले. नंतर तो इतका शिव्याशाप देत असताना महाराज अगदी निर्विकार होते. मग ते बघून शेवटी त्या ब्राह्मणाला वाईट वाटू लागलं. नंतर तो शिव्या द्यायचं थांबला आणि शेवटी निरुत्तर होऊन तो रडू लागला. महाराजांनी त्याला विचारलं नाही तुला कोणी सांगितलं आहे, त्यांना ते कळलेलं होतं. त्यांनी ते सांगितले, मी तुला काहीही म्हणणार नाही, मला माहिती आहे तुझा स्वभाव खूप छान आहे, तू खूप चांगला आहेस, पण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तू केलेला आहेस, तर तू हा स्वभाव सोड, हरीला शरण जा आणि हरीला शरण जा आणि तुझं उद्धार करून घे. त्याप्रमाणे तो ब्राह्मण निघून गेला. महाराजांना श्रद्धा आवडायची, पण अंधश्रद्धा अजिबात आवडत नसे. एकदा काय झालं, त्यांचे पुत्र पंढरीनाथ यांना ज्वर, त्यांचं विवाहाचं वय झालं होतं, पण त्यांना क्षयरोगाने ग्रासलं होतं आणि त्या क्षयरोगामुळे त्यांचे सगळे अवयव असे क्षीण झाले होते आणि त्याच्यामुळे ते सतत उदास असे राहू लागले होते. आईला काळजी वाटू लागली होती. आणि मग जेव्हा तिच्या शेजारच्या बायका तिला भेटायला आल्या, तेव्हा त्यांनी एक तोडगा सांगितला की असं करा म्हणे आईसाहेब, की तुम्ही यांच्या अंगावरून एक कोंबडीचं पिल्लू ओवाळून टाका. ते जेव्हा पिल्लू मृत झालं तसं यांचं व्याधी निघून जाईल. मग तो तोडगा त्यांनी, पण त्या इतक्या पतिव्रता होत्या की महाराजांना सांगितल्याशिवाय त्या काहीही करत नसत. मग त्या बायका गेल्यानंतर महाराजांच्या कानावर ही गोष्ट त्यांनी घातली आणि हे बरोबर आहे का असं विचारलं. तेव्हा महाराज म्हणाले, असं कसं शक्य आहे, एका जीवाला तारण्यासाठी दुसरा जीव का मारायचा? तू पण आई आहेस आणि ती त्या पिलाची पण आई असेल, ती भली मुकी असेल, पण तिच्या काळीच तर तिचं आईचंच आहे, तिला काय वाटेल? हे असं करायचं नाही, हे बरोबर नाही. म्हणजे भूतमात्रावर, प्राणीमात्रावर सुद्धा त्यांचा किती जीव होता हे याच्यातनं कळतं, किती निस्पृहता होती. ते म्हणाले, प्रभूची कृपा असेल तर पंढरीनाथ बरा होईल, पण असले अघोरी कृत्य करायचं नाही. आणि योगायोगाने त्यांना एक चांगला वैद्य मिळाला आणि पंढरीनाथ यथोचित बरे पण झाले. जेव्हा ते नोकरी करायचे, आता करोडगिरीतली नोकरी, शिरस्तेदाराची त्यांचा हुद्दा, म्हणजे तिथे लाच देणं घेणं हे प्रकार चालायचे, पण महाराजांना ते अजिबात आवडायचं नाही. त्यांना आवडायचं नाही म्हणजे ते स्वतः तर करायचे नाहीत, पण ते दुसऱ्यांनाही करू देत नसत. साहजिकच ते गेल्यामुळे तिथल्या लोकांचं फार अवघड होऊन बसलं. ज्यांना सवय होती त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि जे आशाबद्धी लोक होते त्यांना वाटायला, अरे हा स्वतः घेत नाही, आम्हालाही घेऊ देत नाही. मग त्यांनी खोटे नाटे त्यांच्या विरुद्ध साहेबांचे कान भरले. साहेबही त्यांना असे इतके बोलू लागले अद्वा तद्वा आणि येता जाता त्यांचा अपमान करू लागले, शिपायासमोर कोणासमोरही. जे चांगले लोक होते त्यांना वाईट वाटे महाराजांचा अपमान होत, पण महाराज ते फक्त सहन करायचे. एका दिवशी त्यांना असंच खूप साहेब बोलले. मग ते असं थोडं उदास होऊन घरी आले. त्यांच्या घरी एक शेजारी चिंतामण नावाचे परळीचे गुरुजी राहायचे. ते खूप सद्ग्रस्त होते आणि साक्षात्कारी पुरुष होते. त्यांना हा वृत्तांत त्यांनी सांगितला की माझं काहीही चूक नसताना आज मला महाराज बोलले. म्हणजे तेव्हा त्यांना थोडं वाईट वाटलं. तसं त्या गुरुजींच्या लक्षात आलं, खरंच गुरुजी साक्षात्कारी होते. ते म्हणाले, चला माझ्यासोबत माळवदावर. आणि त्यांनी महाराजांना माळवदावर नेले. यात सगळ्या तुमच्या कर्माचा मी नाशच करतो, म्हणजे तुमच्या मनात हे आलं आहे ना त्याचा मी नाश करतो. आणि त्यांनी यशवंत महाराजांना पूजा करायला लावली, हळदी कुंकू व्हायला लावलं आणि डोळे झाकायला लावले. आणि डोळे उघडताच ते म्हणाले, तुम्हाला काय दिसते सांगा. आणि महाराजांना खरोखर विराट पुरुषांचं दर्शन झालं.
विश्वरूप दर्शन त्या महाराजांना श्रीकृष्णाने पांडुरंगाने दिलेलं आहे. बघितलं तरी तो पाय खोल खोल जमिनीत गेलेले, पाय दिसत नव्हते. वर बघितलं तर डोकं अगदी आकाशाला भिडलेलं, विस्तीर्ण असं कपाळ, कमळासारखे कोमल डोळे आणि हातात दिव्य शस्त्रास्त्र असं ते विश्वरूप दर्शन महाराजांना झालं. महाराजांचे दिव्य डोळे दिपले आणि ते महाराज हरीला शरण गेले, भगवंताला, आणि म्हणाले, तेव्हा गुरुजी म्हणाले, आता माग, यांना शरण जा आणि तुला काय मागायचं ते माग, मग बघ तू साहेब, त्याची गाडी, बंगला सगळं आत्ताच्या आत्ता भस्म होईल. पण महाराज म्हणाले नाही. त्यांना कळालं होतं की क्षणभरासाठी सुद्धा त्यांच्या मनात हा किंतु आला होता त्या अधिकाऱ्याविषयी. तो त्यांनी लगेच माफी मागून टाकली. नाही म्हणाले, मला माझं अज्ञान कळलं आहे आणि आणि आता मी असं करणार नाही. मला म्हणजे मनोमन त्यांनी पांडुरंगाची क्षमा मागितली आहे आणि भगवंतांनी उदारमनाने त्यांना क्षमा, कारण परमार्थामध्ये इतकीशी चूक सद्वर्तनाला गालबोट लावू शकते. म्हणून तिथल्या तिथे त्यांनी त्यांच्या मनात आलेल्या किंतूचं परिमार्जन केलेलं आहे. आणि इकडे सुद्धा त्या अधिकाऱ्याला त्याची चूक कळून आली आणि दुसऱ्या दिवशी गेल्यावर खऱ्या खोट्याची त्यांनी शहानिशा केली आणि अधिकाऱ्याने महाराजांची क्षमा मागितली. हे कसं घडलं बघा. महाराजांच्या मनातला किंतू गेला आणि अधिकाऱ्यांच्या सुद्धा मनातला त्यांच्याविषयीचा किंतू गेला आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. म्हणजे हे फक्त भगवत भक्तीचं फळ आहे. मग असंच सगळ्यांच्या मनामध्ये सद्गुरूंची खूप सद्गुरूंविषयी प्रेम वाढत होतं. असंच शके 1801 अगदी पावसाचं नक्षत्र होतं, पण सर्वांनी असं केलं की आपण एक यज्ञ करूया. महाराजांना विनंती केली. यज्ञ करायचा पण जागा नव्हती. अखेर शेवटी गावामध्ये एक मोठा उकिरडा होता, तो साफ करून यज्ञ करायचं ठरलं. आता तो साफ कोण करणार? सगळे लोक असे ते म्हणाले, 2 दिवसात कसा साफ होणार, जाऊ द्या आपण यज्ञच पुढे ढकलूया. सगळ्यांची चर्चा ऐकली. महाराज काहीही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून एक खोरे आणि टोपलं घेऊन महाराज स्वतः उकिरडा साफ करायला निघाले. ते बघताच सगळ्या गावातले लोक आले धावून आणि बघता 5-6 घटकांमध्ये तो उकिरडा साफ होऊन तिथे सुंदर असं मैदान तयार झालं. लगेच तिथे मंडप उभारला आणि सुंदर अशी यज्ञशाळा तयार झाली. यज्ञ सुरू झाला आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आकाश ढगाने भरलेलं होतं. जेवणाच्या पंक्ती सुरू होणार होत्या आणि आभाळातून पाऊस कोसळणार. मग त्या यज्ञाचे त्यातले पुढारी तुळजापूरचे जयतीर्थ आणि भाऊसाहेब देशपांडे यांनी महाराजांना विनवणी केली, महाराज काहीतरी करा. हा जर पाऊस आला तर आपल्या यज्ञाची सांगता होणार नाही, यज्ञ पावणार नाही. महाराजांनी फक्त आकाशाकडे बघून हात जोडले आणि म्हणाले, इथे खूप पवित्र कार्य चाललेलं आहे, आपण इथे येऊ नका. असे हात जोडून विनंती केली आणि खरोखरच पाऊस तिथे आला नाही. बघा, लोक यज्ञ मंडपात यायचे भिजून, जेवायला पंक्ती बसायच्या, पण ती पंक्तीची जेवणाची जागा कोरडी असायची. किती कमाल आहे. म्हणजे लोकांना अगदी आश्चर्य वाटू लागले. येताना भिजून यायचे गावाच्या, त्या मंडपाच्या बाहेर अक्षरशः पाऊस असायचा, पण मंडपातली जागा कोरडी असायची. म्हणजे हे महाराजांची शक्ती, पंचभूतावरील त्यांचं आधिपत्य लोकांनाही कळलं. आणि पांडुरंग, मग महाराज म्हणाले, ह्यात माझं काही नाही आहे, पांडुरंगाचं स्मरण करा, तो पांडुरंगच हे सगळं करणार आहे. पण लोकांनी महाराजांचा जय जयकार केला. त्याच्यानंतर महाराज दरवर्षी नित्यनेमाने पंढरपूरच्या वारीला जात असत. एकदा ते वारीला निघाले नळदुर्गवरून सायंकाळच्या वेळेस आणि त्यांच्यासोबत शिष्यमंडळी पण होती. साधारण अंडूरच्या जवळ आल्यावर सायंकाळ झालेली होती. समोरून त्यांना चोर येताना दिसले 10-12. ही सगळी माणसं घाबरली. पण महाराज म्हणाले, घाबरू नका, फक्त हरिचिंतन करा, पांडुरंगाचं स्मरण करा. आणि महाराजांनी अक्षरशः, तेव्हा चोर लुटारूंचा खूप धुमाकूळ होता. आता लोकांना वाटलं हे चोर आपल्याला लुटणार, मारणार. ते फक्त डोळे झाकून भयभीत अंतःकरणाने पांडुरंगाचा धावा करत होते. आणि चोर जवळ आले, अक्षरशः जवळ आले आणि जवळून निघून गेले. जवळ येता क्षणी त्यांची दृष्टी नाहीशी झाली होती, ते वेडे झाले होते आणि दूर जाऊन ते मग आपसात किंचाळू लागले, कारण त्यांची दृष्टीच नाहीशी झाली होती. पण महाराजामधला सत्पुरुष जागा होता. ते परत त्या चोरांच्या ठिकाणी गेले आणि पांडुरंगाला विनंती केली, यांना दृष्टी दे म्हणून. बघा किती, म्हणजे स्वतःला त्रास द्यायला आलेल्या लोकांना सुद्धा, त्यांच्यासाठी सुद्धा पांडुरंगाकडे त्यांनी दया मागितली. मग चोरांना दृष्टी आली, पण ते पश्चाताप झाला त्यांना आणि त्यांना परत महाराजांनी उपदेश केला आणि त्यांना आपल्या ह्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि ते परत महाराजांच्या बरोबर परमार्थाला लागले.
त्याच्यानंतर 1808मध्ये महाराजांची बदली नवदुर्गहून जालनापुरी झाली. असंच महाराज जिथे जात तिथे लोकांना आपलंसं करत. नवदुर्गचे लोक पण त्यांना सोडायला तयार नव्हते, पण त्यांनाही समजावून सांगून महाराज जालनापुरीला निघाले आणि ते सांगितले की आता हा वियोग कधीतरी होणारच आहे, तुम्ही देहबुद्धी सोडा, म्हणजे हा वियोगाचा तुम्हाला त्रास होणार नाही, मनाने आपण एकत्रच आहोत. किती छान सांगणं असायचं महाराजांचं. बोलता बोलता ते असा परमार्थ सांगून जायचे. आणि जेव्हा जालनापुरी निघाले तेव्हा खूप पाऊस होता. लोकांना असं वाटायला लागलं की हे कसे जातील, पण जेव्हा महाराज जालनापूरच्या रस्त्याला लागले आणि पाऊस कमी झाला. ही सगळी प्रभूची कृपा होती, ईश्वराची कृपा, अत्यंत अतोनात कृपा महाराजांवर होती. त्यामुळे महाराजांना संकटाशी सामना करताना कधीही त्रास झाला नाही. आणि ते जेव्हा जालनापुरी आले तेव्हा त्यांना साहजिकच राहण्याची सोय हवी होती. त्यांना राहण्यासाठी जी जागा लागणार होती मोठी, ती जालनापुरीत कुठेच नव्हती. एक भाऊसाहेब नावाचे गृहस्थ होते, नाही हरिअप्पा दंडनाईक नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचा एक वाडा होता, मोठा वाडा होता, छान बांधलेला होता. पण त्या वाड्यात भूताची वस्ती आहे असा समज असल्यामुळे तिथे कोणीच राहायला जात नव्हतं. मग त्या हरिअप्पांनी हा वाडा दाखवला महाराजांना आणि सांगितलं, ती कथाही सांगितली की ते सगळे म्हणतात तिथं भूत आहेत, बघा बाबा तुम्हाला जर राहायचं असले तर राहा. महाराज म्हणाले, आम्हाला काही भूताचं भय नाही आहे, वाटल्यास तुम्ही पण आमच्यासोबत राहायला या. भूत मात्रे हरी भरला, तेथे पिशाच काय भिन्न राहिला. तो न बाधी हरिभक्ताला, खळ अभक्ता भय त्याचे. महाराज त्यांना म्हणाले की सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, मग तो भूतामध्ये पण निश्चंकच आहे, सगळीकडेच असल्यामुळे आम्हाला काही भूताचं भय नाही, तू सुद्धा आमच्यासोबत इथे येऊन राहा. आणि त्या वाड्यामध्ये भगवत भक्ती, हरिनाम संकीर्तनं, भागवत कथा असं असल्यामुळं तिथे भूताची वस्ती म्हणजे दिसलीच नाही कधी. अगदी प्रसन्न असा वाडा वाटू लागला आणि तिथे अगदी विवाह, डोहाळ जेवण, बारशा असे अनेक कार्यक्रम झाले. म्हणजे तो वाडा असा परत समाधानाने आणि वैभवाने नांदू लागला. हे बघून तिथल्या एका यवनाला वाटलं की हा वाडा आपण विकत घ्यावा, इथं खूप चांगलं चाललं आहे. आणि त्यांनी तो वाडा विकत घेतला. म्हणजे त्याला किती त्रास द्यायचा होता बघा महाराजांना. आणि तो वाडा विकत घेतल्यावर साहजिकच यशवंत महाराज निघून गेले. आणि यशवंत महाराज निघून गेल्यावर परत तिथे पुन्हा भूताने वस्ती केली आणि त्या यवनाला खूप त्रास दिला. असंच एकदा महाराजांना पंढरीची वारी कधी चुकवत नसत, पण एकदा काय झालं की वरूनच तार आली की वायुसराय औरंगाबादला वेरूळची लेणी बघायला येणार आहे आणि तुम्ही जालनापुरीच राहा, तुम्हाला यावेळेस वारीला जाता येणार नाही. महाराजांना खूप वाईट वाटू लागलं, माझी पंढरीची वारी कधी चुकत नाही, पांडुरंगा आता मी काय करू, तुझा वियोग मी कसा सहन करू, मला तुझं दर्शन पाहिजे, मला तुझ्याकडे यायचं आहे, अशी सतत त्यांना तळमळ लागून राहिली. शेवटी त्यांनी रात्री विचार केला, काय व्हायचं आहे ते होऊ दे, फक्त नोकरीत जाईल ना जाऊ दे, पण मला पांडुरंगाचा वियोग सहन होणार नाही. म्हणजे त्यांच्या अंतरीची तळमळ इतकी होती, जणू काही ती पांडुरंगाने जाणलीच. आणि भल्या पहाटे त्यांना निघायचं होतं अधिकाराचा विरोध अधिकाऱ्याला करून, तर सकाळी तार आली बघा की वायुसरायाचं येणं रद्द झालं आहे आणि तुम्ही तुमच्या वारीला जा. म्हणजे भगवंत कसा भक्ताचा भुकेला असतो, यांची तळमळ पांडुरंगाने जाणली आणि काय त्या वायुसरायाला बुद्धी दिली असेल, त्यांनी त्याचं येणं रद्द केलं. म्हणजे असं म्हणा वाटतं, मनी धरावे ते होते, विघ्न ओघेची नासून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचित येते. असं काहीच महाराजांना झालं. आणि कोण आनंद झाला की चला, म्हणजे अधिकाराचा विरोध न घेता मला पंढरीला जायला मिळते. म्हणजे अगदी महाराज खूप आनंदित झाले, त्यांना खूप आश्चर्य, म्हणजे खूप त्यांना आनंद झाला आणि ते पंढरीला निघून गेले. आणि जेव्हा ते एकदा पंढरीहून परत येत होते तेव्हा नगरपासून जालनापूरपर्यंत त्यांनी काय केलं, टांगा केला. आणि एका टांग्यामध्ये स्वतः त्यांची पत्नी आणि मुलगा असं बसले आणि दुसऱ्या टांग्यामध्ये बाकी शिष्यगण. आणि जेव्हा टांगा उतारायला लागला घाटाच्या, तेव्हा टांग्याच्या समोर त्याचं एक चाक पळत होतं. महाराजांनी विचारलं, अरे कोणाचा टांगा तुटला आहे? जवळपास तसंच एक धाव पुढं पळत होती आणि तो बिन चाकाचा टांगा चालत होता. शिष्य लोक ओरडू लागले, महाराज तुमच्याच टांग्याचा ती धाव निखळून पडली आहे. म्हणजे तुमचाच टांगा म्हणजे बघा भक्ताची किती काळजी असते भगवंताला, अख्खा अवघड घाट एका चाकावर त्या टांग्याने पार केलेला आहे. आणि जेव्हा खाली येऊन टांगा थांबला तेव्हा यशवंतराव महाराज खाली उतरले, तेव्हा त्याची ती बाजू जमिनीला टेकली. म्हणजे तोपर्यंत तो असा अधांतरी होता. म्हणजे किती त्या भक्तीचं तेज आणि किती ते त्यांचं ते प्रेम भक्ताविषयीचं.
त्याच्या म्हणजे अशा खूप लीला आहेत महाराजांच्या, किती सांगू आणि किती नको असं झालं आहे. पण तरीही मला खूप सांगावंसंच वाटतं आहे. एकदा त्यांच्याकडं म्हणजे अतिथी देवो भव असं संप्रदायाचं तत्त्व आहे. त्यानुसार जेवायला आलेला कधी उपाशी जात नसे. एकदा नवग्रहांना इच्छा झाली त्यांची परीक्षा बघण्याची आणि चतुर्थीचा दिवस होता. संध्याकाळी त्यांच्या घरात 9 सदस्य असल्यामुळे 9 पानं मांडलेली आणि तेवढाच स्वयंपाक शिजलेला. सर्वजण पानावर बसली आणि जेवायला बसणार एवढ्यात दारावर टकटक झाली. महाराजांनी दार उघडलं. बघतात तो 9 ब्राह्मण आणि ते म्हणाले की आता आमची यावेळेला कुठे सोय होत नाही, तुमच्याकडे आमची सोय होईल का? अगदी तत्क्षणी महाराजांनी घरच्यांना पानावरून उठवलं आणि त्या 9 जणांना पानावर जेवायला बसवलं. चतुर्थीचा उपवास आणि ते पोटभर जेवून अगदी प्रसन्न झाले. नंतर ते स्वरूपात आले. महाराजांनी त्यांना ओळखलं नंतर आणि ते म्हणाले की आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत आणि तुला काय मागायचं आहे तू माग आमच्याकडे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही नवग्रह म्हणून जो लोकांना त्रास देतात तो त्रास तुम्ही कमी करा. म्हणजे वरदान मागताना सुद्धा महाराजांनी लोकांसाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की जो हरिभक्तीमध्ये लीन असेल त्याला आम्ही कधीच त्रास देणार नाही असं म्हणून ते नवग्रह निघून गेलेत. अगदी त्यांच्या संसारात बरीच स्थित्यंतरं आली, पालत झाली अशा आणि त्यांच्या जीवनात असे असंख्य प्रसंग येऊन गेले की ज्यामुळे लोकांनी त्रास दिला आहे, पण महाराजांनी तो सहन केलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी राजसेवेचा वीट आला आणि त्यांनी पेन्शन घेतली आणि उरलेला सगळा काळ परमार्थात घालवायचा असा त्यांनी विचार केला आणि ते म्हणजे तीर्थाटन करू लागले, गावोगाव फिरू लागले. अगदी एकाच वेळी ते जेव्हा पंढरीला गेले होते तेव्हा येताना एकाच वेळी त्यांची नातू आणि सून ह्या दोघांनाही प्लेगने गाठलं. तेव्हा प्लेगची साथ आली होती आणि एकाच वेळी त्या दोघांचं दहन महाराजांना करावं लागलेलं होतं. तरी महाराज खूप शांत होते, अविचल होते. म्हणजे एकाच वेळी त्या डोळ्यांनी ते सुनेचं आणि नातवाचं मरण पाहिलं, पण ते स्वतः हल्ले नाहीत. फक्त त्यांनी हरिचिंतनात हे काळ घालवायचं ठरवल्यामुळं त्या ऐहिक दुःखामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा तोल ढळू दिला नाही. सगळा भार त्यांनी पांडुरंगावर सोपवला. असे त्यांच्यावर अनेक आघात झाले. यथावकाश पंढरीनाथांचं लग्न झालं, त्यांना पुत्र झाले. त्यांना 3 पुत्र झाले आणि महाराजांना त्यांची पंढरीची वारी कधी चुकली नाही. ते काहीही असो पंढरीच्या वारीला जात असेल. एकदा त्यांना पंढरीच्या वारीला जाताना खूप बरं नव्हतं आणि सगळे म्हणू लागले की नाही आता तुम्ही पंढरीला जाऊ शकत नाही. वैद्य म्हणाले की ह्यांचं रस्त्यातच काहीतरी होईल, त्यांना तुम्ही नेऊ नका. पण महाराज म्हणाले माझी शेवटची इच्छा म्हणून तरी मला पंढरीला न्या, मला काही होणार नाही. आणि मग सगळ्यांनी असं वाटलं की जाऊ दे आता शेवटचीच वेळ आहे तर आपण त्यांचं ऐकूया म्हणून शिष्यांनी आणि घरच्यांनी त्यांना पंढरीला न्यायचं ठरवलं. आणि जसं जसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं महाराजांच्या वृत्तीत पालट होऊ लागला. त्यांचा आजार कमी झाला आणि ते स्वतः चालत पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि अतिशय गहिवरून प्रेमभराने त्यांनी पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवलं आणि त्यांना तो पांडुरंगाचा विरह सहन होत नव्हता. आणि बघा पांडुरंगाच्या डोळ्यातून सुद्धा त्यावेळेस धारा आलेल्या आहेत. म्हणजे भक्तासाठी प्रत्यक्ष पांडुरंग रडलेला आहे असं ते महाराजांचं अलौकिक आणि व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांचं हे होतं. पुढे 5-7 वर्षांनी महाराजांनी पंढरपूरलाच काढली पांडुरंगाच्याच सानिध्यामध्ये. आणि आता वाटायला लागलं की आता आपण आपलं इहलोकाचं यात्रा संपवली पाहिजे, सगळे इंद्रिय ताब्यात असतानाच आपण गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते पंढरपूरला आले, विठ्ठलाचा निरोप घेतला आणि बार्शीला यशवंत बहिरट नावाच्या शिष्याच्या घरी ते राहायला आले. अगदी त्यांनी स्वतःचं जाण्याचा दिवससुद्धा ठरवलेला होता महाराजांनी. आणि सुरुवातीला त्यांनी एकादशीचा दिवस ठरवला, सगळ्यांना बोलवलेलं. त्यांची 2 मुलं आली, मुली आल्या, शिष्यमंडळी गोळा झाली. आणि महाराज थोडे आजारी होते. अशी छोटी प्रारब्ध भोग आहे तो त्यांनी चुकवायचा नाही, कारण परत जन्माला यायचं नाही तर प्रारब्ध भोग हा भोगलाच पाहिजे. म्हणून ते शरीराचं आजार पण चालू होतं, पण चेहऱ्यावरचं तेज वरचेवर वाढत होतं. आणि गीतेचा पाठ चालू होता. बघा शके 1833 फाल्गुन
उत्तरायण चालू झालं होतं. फाल्गुन मास होता, शुक्ल पक्षाची द्वादशी होती आणि शुक्ल पक्षाच्या द्वादशीमध्ये त्यांनी देह ठेवला. अंबरीश राजाच्या पावननगरीमध्ये बार्शीला या यशवंत महाराजांनी आपला देह ठेवलेला आहे. त्यांच्या याची मोठी मिरवणूक निघालेली आहे आणि त्यांचा शिष्य यशवंत बहिरट त्यांनी त्यांना जागा दिली आणि तिथेच त्यांचं समाधी मंदिर उभारण्यात आलं. शेजारीच मुरलीधराचं मंदिर उभारण्यात आलं. त्याच्यानंतर पंढरीनाथ महाराजांनी त्यांच्याच प्रेरणेने प्रपंच चालू केला. महाराजांची 3 बोधवचनं होती बघा. भजन पूजन ध्यान भावे, अहिर्निश पांडुरंग आळवावे, नामस्मरणी रंगून जावे, भक्तिप्रेम करून या. म्हणजे त्यांचं एक बोधवाक्य होतं की सतत भजन पूजन करा, नामस्मरण करा. व्रत म्हणजे एकादशी, का ग्रहण पर्वन काळेशी, अन्न न सेवावे नेमेसी, नो सोसवे म्हणू नये. म्हणजे त्या संप्रदायामध्ये एकादशीचं पण खूप महत्त्व सांगितलेलं आहे की काहीही झालं सोसत नाही म्हणून सुद्धा एकादशीला तुम्ही अन्न ग्रहण करू नका. घरी नोकर असती दासदासी, त्यावरी दया असावी सरसी, तरुण स्त्रिया नोकरासी मर्यादेने वागावे. किती बोध प्रपंचातले चांगले दिलेत त्यांनी महाराजांनी बघा की घरामध्ये नोकर असतील तरी त्यांच्याशी सुद्धा घरच्या सदस्यासारखं वागा. तरुण स्त्रिया जरी नोकर असतील तरी त्यांच्याशी सुद्धा मर्यादेने वागा. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की श्री पांडुरंग साक्षात श्रीकृष्ण, सगुणतोचे असे निर्गुण, असे सर्वांतरी आम्ही भरून, म्हणून अनंत म्हणते त्या. म्हणजे त्याचेच भजन पूजन करा, त्याचे ध्यान करा, त्याला आळवा, म्हणजे तुमचा प्रपंच पार होईल असं सद्गुरू यशवंत महाराजांनी लिहून ठेवले. त्यानुसारच पंढरीनाथ महाराजांनी सुद्धा प्रपंच केलेला आहे. त्यांची उपासना पांडुरंगाचीच होती, त्यांचं आराध्यही पांडुरंगच होतं. आणि संप्रदायामध्ये पंचपदीला फार महत्त्व आहे. पंचपदी म्हणजे नित्यनेमाची पंचपदी. त्या पंढरीनाथ महाराजांनाही 3 मुलं झाले. गोपाळ महाराज, त्यांना आपण अण्णासाहेब असं म्हणू, विठ्ठल महाराज आणि मुरलीधर महाराज. गोपाळ महाराज पंढरपुरात राहिले, विठ्ठल महाराज लातूरला स्थायिक झाले आणि मुरलीधर महाराज उदगीरला स्थायिक होऊन त्यांनी आपला शिष्य समुदाय वाढवला. गोपाळ महाराजांना पांडुरंग भक्तीचा अगदी वेळ होतं, त्यांना लोक अण्णासाहेब म्हणत. तर विठ्ठल महाराज कृष्ण भक्तीमध्ये म्हणजे गोपीगीतात अतिशय रंगून जात, तल्लीन होऊन जात, त्यांना सगळे भाऊसाहेब म्हणत. आणि मुरलीधर महाराज, त्यांचा वेदांताचा अभ्यास होता, त्यांना सगळे आबासाहेब म्हणत. गोपाळ महाराजांना पुढे 3 अपत्य झाली, नाही 9 अपत्य झाली. त्याच्यामध्ये 7 मुली आणि 2 मुलं. त्यापैकी मेघश्याम महाराज म्हणजे बाबा महाराज आणि विश्वनाथ महाराज म्हणजे कृष्णा महाराज. पंढरपूर, उदगीर, लातूर आणि बार्शी असा संप्रदायाचा विस्तार. या संप्रदायामध्ये अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे. बाबा महाराज जेव्हा आले तेव्हा त्यांनी ते शिक्षक होते, पण निवृत्तीनंतर त्यांनी परमार्थाच्या संप्रदायाच्या प्रसाराला वेग आणला आणि एक संप्रदाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. त्यांच्या ह्याच्यामध्ये काही उपक्रम चालू केले त्यांनी. त्याच्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा आणि प्रत्येक उपक्रम असा भक्तांच्या घरी शिष्य समुदायात केला जात असे. कोजागिरी पौर्णिमा असे, गुरुगौरव दिन, पंढरीनाथ महाराजांचा उत्सव ते मोठ्या प्रमाणात करीत. त्याच्यानंतर बार्शी ते पंढरपूर पौष मासामध्ये पायीवारी असे, हीही बाबा महाराजांनी चालू केली. आणि बाबा महाराजांचाच अनुग्रह असल्यामुळे बाबा महाराजांबरोबर थोडीशी जास्त श्रद्धा माझी आणि त्याचं जसं अनुभूती खूप आलेली आहे मला. अक्षरशः त्यांचा अनुग्रहच माझा एका ह्याच्यातून चमत्कारातून झालेला आहे. सहज म्हणजे माझ्या सासूबाई पण अण्णासाहेबांच्या अनुग्रहित असल्यामुळे त्या साहजिकच आम्हाला बाबा महाराजांचा अनुग्रह आणि अनुग्रह घेतल्यापासून एक वेगळं चैतन्य आमच्यामध्ये पण निर्माण झालं आणि आम्ही उभयता पतीपत्नी महाराजांच्या सेवेला जाऊ लागलो. अगदी महाराजांनी तीर्थाटन केलं बाबा महाराजांनी सुद्धा आणि एक शुक्तालची यात्रा केली. मी त्याचा एक अनुभव सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही शुक्तालला गेलो, शुक्तालला ज्ञानेश्वरीचं पारायण आणि संध्याकाळी भागवत असायचं 3 वाजता. तर पण सकाळी आम्ही नामस्मरणामध्ये पहाटे आमची मिरवणूक निघत असे यशवंतराव महाराजांच्या पादुकासहित आणि गंगा स्नानाला आम्ही जात असू. पादुकांना अभिषेक, महाराजांना स्नान, म्हणजे गुरुसोबत तीर्थयात्रा आमची घरी. म्हणजे हे एक वेगळं हे आणि सद्भाग्य.
आणि एके दिवशी अभिषेक करत असताना किंवा नदीमध्ये आंघोळ करत असताना एका सुवासिनीचं मंगळसूत्र गळ्यातून गेलं डुबकी मारत असताना. तिथे खूप म्हणजे थोड्या अंतरावर होतो आम्ही सगळे आणि ती घाबरली, तिचं मंगळसूत्र गेलं आणि ते मंगळसूत्र जेव्हा पादुकांना नदीमध्ये स्नानासाठी बुडवलं तर ते पादुकाच्या वर येऊन थांबलं. म्हणजे किती मी तर ह्याला चमत्कारच म्हणेन, महाराजांची कृपा म्हणेन. किंवा आपण एवढ्या यात्रेला आलो तर एखाद्या शिष्यावर असा प्रसंग येऊ नये म्हणून भक्तांची घेतलेली काळजी असू शकते. आणि सोबत असलेल्या शिष्यांना ते दिसलं पादुकावर आलेलं आणि त्यांनी ते हातात घेतलं आणि अरे हे मंगळसूत्र कोणाचे असं सांगत विचारत सुटले. तेव्हा पलीकडेच काही बायका पाण्यामध्ये शोध घेत होत्या. त्यातल्या एका जिचं होतं तिने येऊन अक्षरशः पाण्यातच महाराजांना नमस्कार केला आणि तिचं ते मंगळसूत्र म्हणजे सुवासिनीची खून ते तिला म्हणजे हा मला एक वेगळा महाराजांची ती अनुभूती आलेली. त्याच्यानंतर दुसरा चमत्कार, जेव्हा आम्ही शुक्तालहून निघालो किंवा शुक्ताला जात होतो आणि मथुरा स्टेशनला आलो आणि मथुरा स्टेशनहून जाणारी रेल्वे अगदी इतकी कमी वेळ थांबत होती आणि 300 शिष्यांचा समुदाय होता आणि येणाऱ्या लोकांनी ती ह्याची दार बोगीची इतकी लावलेली होती, कोणी दार उघडायला तयार नाही. तेवढ्याही गडबडीत फक्त बाबा महाराज आणि काही शिष्य चढले, बाकीचे सगळे स्टेशनवरच राहिले. गाडी निघून गेली. आता पोचायचं कसं? वैशाली माता सोबत होती आमच्या आईसाहेब. त्यांनी स्टेशन मास्टरकडे गेलं आणि धरलं म्हणजे त्यांच्यामध्ये इतकी शक्ती आली की मोडक्या तोडक्या हिंदी मराठी भाषेमध्ये त्यांनी स्टेशन मास्टराशी संवाद साधला आणि हमको इतने लोक लेके जाने का है, तुम कुछ भी करो नहीं तो हमारे पैसे वापस दो, असं काहीसं ते म्हणू लागले. आम्ही सगळे सोबत होतो, म्हणजे हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि नंतर येणारी एक्सप्रेस जी की त्या थांब्यावर थांबत नव्हती, ती गाडी स्टेशन मास्टरला थांबवायला भाग पडली आणि आम्ही तेवढे लोक त्या गाडीत चढून आमच्या ध्येयाला पोचलो. म्हणजे अक्षरशः महाराज म्हणजे आईसाहेब असोत, बाबा महाराज असोत की त्यांनी आपल्या भक्तांना समवेत घेऊन तीर्थयात्रा केली. कुठेही भक्तांची हेळसांड होऊ दिलं नाही. आणि असंच जेव्हा पायीवारी झाली तेव्हा एका वारीच्या वेळेस पायीवारी झाल्यानंतर पंढरपूरला जेव्हा पोचायचो, बार्शी ते पायीवारी, पंढरपूरला गेल्यावर नगर प्रदक्षिणा असायची आणि त्या एक साधारण 2013चा काळ असेल, त्या वारीमध्ये किंवा 14चा वारी जेव्हा मंदिरामध्ये दर्शनाला गेलो तेव्हा काही भक्त महाराजांच्या सोबत आणि आईसाहेबांच्या सोबत होते. आईसाहेब साधारण आता देवाला नमस्कार केल्यावर आपण मागणं मागतोच, तसं त्यांनी मागणं काय मागितलं असेल की मला आह्योपणे मरण दे, असं पांडुरंगाकडे मागणं मागितलं आणि त्यांनी नमस्कार केला प्रेमभावे. आणि मग त्याच्यानंतर महाराज सगळ्यामध्ये मिसळलेले असायचे. 2-4 शिष्यमध्ये होते आणि महाराज आले. तेव्हा आईसाहेब त्यांना थांबून म्हणाल्या, आत्ता मी आशीर्वाद मागितला ऐकलाय ना, त्याच्या विरुद्ध तुम्ही आशीर्वाद मागायचा नाही बरं का. महाराज किंचित हसले आणि नमस्कार करून बाहेर आले आणि ते म्हणाले, मी काय मागितले तुला काय माहिती गं म्हणे. तरी पण आईसाहेब हट्टाने म्हणाले, नाही मला सांगाच. ते म्हणाले, मी फक्त विठ्ठलाला एवढंच मागितलं आहे की तिच्यानंतर मी राहता कामा नये. तुझ्या आह्योपणी जाणं मी हे नाही केलं, पण तुझ्यानंतर मी राहता कामा नये एवढंच मागणं मी त्याला मागितले. आणि जेव्हा आम्ही त्या मठामध्ये आलो तेव्हा सगळ्या शिष्यगण सगळे जमलो. तेव्हा आमचं सगळ्यांचं बोलणं झालं की पुढच्या वर्षी आपण मोठी वारी काढायची, पायीवारी. आणि सगळ्या जे अनुग्रहित होते पण नोकरीमुळे येऊ शकत नव्हते पण शेवटी प्रसादाला जायचे, त्यांनी सगळ्यांनी कबूल केलं की पुढच्या वर्षी आम्ही 5 दिवस, म्हणजे त्याच्यामध्ये माझे यजमान पण होते, की 5 दिवस रजा घेऊन आपण बार्शीला जाऊयात आणि आपण वारी करूयात. पण महाराजांचा विरोध होता. ते म्हणाले पुढच्या वर्षी वारी होणारच नाही आहे. जणू काही त्यांना कळलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांची मोठी मुलगी आणि माझा संवाद झाला. आता हे खरं तर खाजगी आहे पण मला सांगावंसं वाटते म्हणून मी सांगते. ती म्हणाली, बघ ना म्हणे, फ्रीज खराब झाला आहे, लोक एवढे येतात, आता मोठा फ्रीज पाहिजे येणाऱ्या लोकांसाठी, आपण मध्ये दूध ठेवतो. मी आईला म्हणते की आम्ही सगळे मिळून तुला फ्रीज घेऊन देतो. महाराज म्हणे, बघ ग ही मागे लागली, काय करायचं आहे मला फ्रीज, 2-3 महिन्यासाठी कशाला पाहिजे गेलं फ्रीज. पण आम्हा वेड्यांना काहीही कळलं नाही महाराज असं का म्हणतायत, नाही कळलं तेव्हा. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माघवद्य द्वितीया, हे एवढ्यासाठीच की त्या काळात दासबोधाचं पारायण चालू होतं माझं उस्मानाबादला. आणि अचानक मला फोन आला. खरं तर माझ्या सासूबाईंची तब्येत बरी नव्हती म्हणून आदल्या दिवशी रात्री माझं बोलणं झालं होतं महाराजांचं. ते उस्मानाबादला येणार होते भेटायला, पण माझ्या सासूबाई त्यांना दाखवायला आम्ही औरंगाबादला पाठवलं होतं. माझ्या धाकट्या दिरांनी त्यांना घेऊन गेले होते. फोन आला तेव्हा मी म्हणाले की महाराज कालच सासूबाई औरंगाबादला भाऊजींकडे गेल्या आहेत, तिथे त्यांच्या तपासण्या चालू आहेत.
तर ते म्हणाले ठीक आहे, मी येताना तुझ्याकडे येतो आणि आपण नंतर औरंगाबादला भेटायला जाऊया. त्यांना खूप आस्था होती हो सगळ्यांविषयी. म्हणजे शिष्य परिवार असं नव्हतं, घरातला एक व्यक्ती समजायचे ते. आणि मग मी माझ्या पारायणाला लागले, तो मला दुपारी फोन आला आणि बीडला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. वैशाली माता आणि समोर बसलेला शिष्य जागीच गेले. म्हणजे त्यांचं जाणं, आढेवपणाने जाणं त्यांनी खरं केलं. आणि हे सुद्धा त्यांना टाळता आलं असतं, पण प्रारब्ध भोग भोगला पाहिजे हे तत्त्व त्यांनी सांभाळलं. महाराज शांत बसले. त्यांनी त्यांचाही शब्द खरा केला बघा पंढरपुरात विठ्ठलाला दिलेला, की त्याच्यानंतर मी राहणार, मला राहायचं नाही, कारण आमचं कोण करणार मागे, असं त्यांचं नेहमी असायचं. आणि वैशाली आईंचा मृतदेह त्यांनी मांडीवर घेतला. खोल श्वास घेऊन त्यांनी आपला प्राण देहत्याग केला. किती विचित्र संयोग आहे ना. बोले तैसा चाले. 2 महिने आधी त्यांनी आम्हाला सांगितलं, पण आम्हाला नाही कळलं. बाबा महाराजांनी देह ठेवला तेव्हा खरोखर आम्ही इतके पोरके झालो. जमेल तसं हातातलं काम सोडून सगळ्यांनी पंढरपूरला, जमेल त्यांनी जिथे जमेल त्या, जिथून असेल तिथून सगळ्यांनी पंढरपुरात धाव घेतली. आणि अक्षरशः पंढरपुरामध्ये अलोट गर्दीचा सागर झाला होता. आणि म्हणजे त्याच्यात सुद्धा त्यांनी किती मोठं भाग्य त्यांचं, की आईसाहेब आणि त्यांची मिरवणूक निघाली हो. आणि अगदी रात्री 3 वाजता सगळ्या मठांचे अधिपती आलेले होते, सगळे वारकरी संप्रदायाचे लोक. आणि रात्री 1:30 वाजता वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या मंदिरासमोर त्यांच्या देहावर अग्निसंस्कार झाला. हे भाग्य नाही सगळ्यांना मिळत. धुंडा महाराज देगलूरकरांनंतर हेच माझे महाराज आईसाहेब आणि बाबा, की यांना दोघांना एकत्र जाण्याचं. आणि त्यांच्या पायाशी त्यांचा शिष्य, काय भाग्य असेल त्या शिष्याचं. अगदी नवीन शिष्य होता. महाराजांनी त्यालाही आपल्यासोबत नेलं. जणू तिथे स्वर्गामध्ये सुद्धा त्यांना माणसं पाहिजे होती, शिष्यजवळ पाहिजे होता. अशा याने त्यांनी शिष्यालाही बरोबर नेलं. आम्हाला मात्र ते पोरकं करून गेले. त्यांच्यानंतर त्यांचे बंधू विश्वनाथ महाराज यांनी हा संप्रदायाचा डोलारा सगळा सांभाळला. त्याच मायाने ते आमची वास्तपूस करतात, विचारपूस करतात. आम्हाला सगळ्यांना त्यांनी आधार दिला. त्यांचा सगळा औरंगाबादचा कारभार सोडून ते वेळोवेळी येतात. आणि आजही म्हणजे त्यांच्या मायेची पाखर आमच्यावर आहे. आम्ही त्यांना कृष्णा महाराज म्हणतो. त्यांनी परंपरा तशीच पुढे चालू ठेवली आहे. 3 उत्सव अजूनही छान होतात. उत्सव जोरात उत्साहात होतात. बार्शीला परत त्यांनी समाधी मंदिराचं नूतनीकरण केलं. अगदी बघण्यासारखं समाधी मंदिर आहे बार्शीला. आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी. असंच आमच्या संप्रदायाचं मंदिर आहे. आणि विश्वनाथ महाराज जालनापूरकर यांच्या हातूनही संप्रदायाची खूप सेवा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णासाहेबांची पुण्यतिथी म्हणजे आषाढातला उत्सव औरंगाबादला साजरा होतो. फाल्गुनातला पुण्यतिथी यशवंत महाराजांची बार्शीला साजरी होते. ती सगळे मिळून साजरी करतो. आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव बार्शीला होतो. तिथे उदगीरच्या आईसाहेब आणि प्रसाद महाराज येतात. सगळे बाकीचे पण मंडळी येतात. आणि गोकुळाष्टमी यशवंतराव महाराजांची जन्मतिथी आहे. तो संतपूजा म्हणून पंढरपूरला बाबा महाराजांच्या 4 मुली, त्यांचे जावाई आणि आम्ही सगळे शिष्यगण मिळून साजरा करतो. ह्या संतपूजेचं वैशिष्ट्य आहे की पंढरपुरातले सगळे महाराज त्या दिवशी आमच्या जालनापूरकरांच्या घरी येतात. त्यांचं पाद्यपूजा केली जाते. त्यांना दूध दक्षिणा यथोचित देऊन त्यांचा सन्मान केला जातो. सकाळी 8 वाजताही साधारण पूजा सुरू होते. आणि 12 वाजता चैतन्य महाराज येऊन जातात देगलूरकर. आणि त्याच्यानंतर आरती होते. आणि मग जमलेल्या सगळ्या भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप होतं, अर्थात फराळाचं. म्हणजे या निमित्ताने, या 3 निमित्ताने आम्ही सगळे शिष्य परिवार एकत्र जमतो आणि परत एकदा सगळ्या परिवार एकत्र आल्याचा आनंद लुटतो. या संप्रदायामध्ये जो घालून दिलेला पायंडा आहे यशवंत महाराजांनी, तो आज तागायत चालू आहे. नित्य उपासना, पंचपदी, प्रातस्मरण, जप, पारायण, दुपारी भजन, प्रवचन, हे सगळं आजही चालू आहे, उत्सवात होतंच. आणि आम्हीसुद्धा त्याचं अनुकरण करतो. सद्गुरूंनी घालून दिलेला हा पायंडा आम्ही पण जोपासतो आहोत. विश्वनाथ महाराजही अगदी प्रेमभराने सगळ्यांची विचारपूस करतात. आता हा संप्रदायाचा वटवृक्ष
असाच बहरत गेला पाहिजे, बहरत जाऊ आणि त्याच्यामध्ये आम्हाला सेवा करण्याचा एक खारीचा वाटा मिळाला पाहिजे आणि तो मिळावा अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरू यशवंत महाराज की जय, सद्गुरू पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरू गोपाळ महाराज की जय, सद्गुरू बाबा महाराज की जय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. श्रोत्यांचे परत एकदा मनस्वी आभार आणि संत समागमचे परत एकदा मनपूर्वक आभार.